त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो. विषय जो मला दिला आहे पोलिसी पद्धतीप्रमाणे डायरेक्ट विषयाला हात घालण्याची सवय असल्यामुळे मूळ विषयाकडे आपण लगेच येऊ. विषय मला जो दिलेला आहे किंवा मी बऱ्याच चर्चा वितरण केल्यानंतर श्री राजाभाऊ भंडुरी आणि गायकवाड सरांशी बोलल्यानंतर हा विषय त्यांच्या सर्वांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे तो तसा त्यांनी मला दिलेला असं म्हणायला हरकत नाही. साधारणपणे गेल्या काही 30-40 वर्षामध्ये हा विषय प्रामुख्याने आपल्याकडे चर्चेला जातो आहे. तो म्हणजे नवीन पिढी आपली पुढे चाललेली आहे, नवीन पिढी बरबाद होत चाललेली आहे, नवीन पिढी व्यसनाकडे वळलेली आहे, नवीन पिढी गुन्हेगारीकडे वळलेली आहे. अशा विविध प्रकारच्या वदंता, सत्य असत्यावर आधारित गोष्टी, पब्लिक परसेप्शन याच्यावरती हा विषय अवलंबून आहे. सर्वप्रथमपणे मी तर सांगतो तुम्हाला पहिला की काही शब्द माझ्या बोलण्यामधनं इंग्रजीमधले येतील, काही मराठीतले येतील. या शब्दांना अगदीच पर्याय असे शब्द इंग्लिशमध्ये असतील. दुसरी गोष्ट, विषय वृक्ष असल्यामुळे त्याला जास्तीत जास्त रोचक करण्याचा मी प्रयत्न करीन, परंतु विषयाशी जेवढा सुसंगत बोलता येईल तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न करीन. तिसरं, केवळ पोलीस अधिकारी म्हणून विषयाकडे आणि आकडेवारीकडे बघून तुम्हाला फक्त ज्ञान देण्याचा काही मी प्रयत्न करणार नाही, तो माझा स्वभाव नाही. म्हणून अन्यथा आकडेवारीसह आणि ठोकताळ्यांसह जर तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर हा विषय अतिशय इझिली सांगता येऊ शकतो. परंतु कुठेतरी तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये कमीपणा काहीतरी राहिला विषयामध्ये असं वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले स्वतःचे जे काही विचार असतात ते विचार थोडेसे बाजूला ठेवून आणि त्या विचारांना मी घाला घालण्याचाच प्रयत्न करणार आहे. सेट असलेल्या गोष्टी आणि ठरवून दिलेल्या गोष्टी, नियम, नॉर्म, वदंता, प्रवाद, रूढी याच्या विरुद्ध जाऊन बोलायसाठीच आपण आहोत. त्याच्या विरुद्ध जाऊन आपण बोलणार नाही तर तुमचा ह्या विचार मंचाला काही अर्थ नाही. त्यामुळे जो प्रवाद आहे, सर्वसामान्यपणे लोकांना जे वाटतं, सर्वसामान्यपणे लोकांचा जो विचार आहे किंवा त्याची अशी धारणा आहे, त्या धारणेला थोडासा छेद देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आकडेवारीबद्दल पहिल्यांदा बोलायचं झालं तर आपण जे म्हणतोय की तरुणाई आपली गुन्हेगारीच्या विळख्यामध्ये पडलेली आहे. आकडेवारी बघायची झाली तर साधारणपणे गेल्या 10 वर्षामध्ये 3.5 लाख गुन्हे असे आहेत देशभरामध्ये, ज्याच्यामध्ये 18 वर्षाखालील मुलं, तरुणाईचा अर्थ आपण 18 वर्षाखालील मुलं किंवा अल्पवयीन असं धरू. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 जो देशभरात लागू आहे त्याच्यासाठी या कायद्याच्या व्याख्येमध्ये 18 वर्षाखालील मुलगा मुलगी हा अल्पवयीन गणला जातो. साधारणपणे 3.5 लाख असे गुन्हे आहेत. याच्यामध्ये 56% गुन्हे, या 3.5 लाखातले 56% गुन्हे 16 ते 25 या वयोगटातल्या मुलांनी केलेले आहेत. आणि त्याच्यातलेही 18 वर्षाखालील मुलांचे जवळजवळ 25% गुन्हे आहेत. म्हणजे असं आपण गृहीत धरा की साधारण 1 लाख गुन्हे, 90,000 ते 1 लाख गुन्हे हे 18 वर्षाखालील मुलांनी म्हणजे अल्पवयीनांनी केलेले आहेत. आता अल्पवयीनांची व्याख्या झाली, गुन्ह्याची व्याख्या काय? सर्वसामान्यपणे आपण गुन्ह्याची व्याख्या करताना ढोबळमानाने, मारामारी, चोरी, रस्त्यावरती उभे राहून काहीतरी मुलींना छेडखानी केली, सर्वसामान्यपणे निम्न वर्गामध्ये, कामगार वस्तीमध्ये, झोपडपट्टीमध्ये होणारे गुन्हे म्हणजे गुन्हेगारी, असा एक आपला ढोबळ समज आहे. म्हणजे आम्ही ज्या वस्तीत त्या वस्तीत न होता अशा ज्या गावकुसाबाहेरच्या ज्या गावातल्या वस्त्या आहेत त्या वस्तीवरती होणारे गुन्हे म्हणजे गुन्हे, असं आपलं एक ढोबळ व्याख्या आहे. त्या व्याख्येच्या पलीकडे जाऊन मला आपले साधारणपणे अंतर्भूत गुन्हे शरीराविरुद्धचे त्या आहेतच. शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये काय? मर्डर, खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, मारहाणीचे सगळेच प्रकार. या बाईकमध्ये या इकडचा आवाज मागे येतच नाहीये का? आत्ता आला.
कारण ते माईक नसताना सुद्धा माझा आवाज जाईल तसा, परंतु माईक असल्यामुळे मी हळू बोलतो. ठीक आहे, मग मी न हलता बोलतो. ठीक आहे आता, म्हणजे समोरच्या बोलणाऱ्यांच्या पेक्षा माझा आवाज जास्त आहे ना. म्हणजे माझ्या आवाजाची फुसफुस बंद झाली तर मग त्याचा उपयोग आहे माझ्या माईकचा. नाहीतर मग मंचावरच्या लोकांनाच खालच्यांचं भाषण ऐकलं असं होईल माझ्या. एनिवे, शरीराविरुद्धचे गुन्हे झाले, मारहाणीचे गुन्हे झाले, बलात्कार, अल्पवयीनांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या विषयी बोलतोय आपण. गुन्ह्याचं व्याख्या काय आहे सर्वसाधारणपणे तुम्हाला माझा सांगण्याचा हा प्रयत्न आहे की आपली सर्वसामान्यांची जी व्याख्या आहे, मला सांगितलं ढोबळ मारणे आपण व्याख्या करतो. चौकामध्ये उभे राहिलेली, दारू पिऊन इकडे तिकडे गोंधळ करणारी, पुण्यातली टिपिकल कोयता गँग, या गाड्यांवर कोयत्या मारणारी आणि तलवारीने केक कापणारी वाढदिवसाचे वगैरे, म्हणजे गुन्हेगारी. असा आपला उच्चभ्रू म्हणणार नाही मी, परंतु सुशिक्षित वर्गाचा हा एक सर्वसाधारण समज आहे. तो समज पूर्णतः चुकीचा आहे. गुन्हेगारीला कुठलंही धर्म नाही, ठिकाण नाही, त्याला खालीवरचा भेद नाही आणि त्याला उच्चभ्रू आणि नीच वगैरे असा काही प्रकार नाही. गुन्हेगारी ही मानसिकता असते. हा एक आपण फरक लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर दंग्याचे गुन्हे आहेत. दंग्याचे म्हणजे कुठले? 4 लोकांनी 5 लोकांच्या पेक्षा जास्त लोकांनी नोंद केलेले दंगे. या दंग्यांमध्ये कुठले कुठले गुन्हे अंतर्भूत होतात? केवळ शेजाऱ्यांचं भांडण झालं, बांधावरचं भांडण झालं असे गुन्हे नव्हे. जातीय तेढीतनं झालेले गुन्हे, धार्मिक तेढीमधनं एखाद्या विशिष्ट कारणासाठी औरंगजेबाचं पोस्टर लावलं, शिवाजी महाराजांच्या विषयी काहीतरी वाईट बोलला, आंबेडकरांविषयी काहीतरी, डॉक्टर आंबेडकरांविषयी काहीतरी बोलले, यातनं जे तरुणाई रस्त्यावरती येते ते सुद्धा गुन्हेच आहे. तुमच्या माहितीसाठी, माझ्यासाठी, माझ्या महापुरुषासाठी केलेला म्हणजे तो स्तुत्य प्रयत्न आणि दुसऱ्याच्या महापुरुषासाठी केला त्याने म्हणजे तो गुन्हा. असा आपली एक सोयीस्कर व्याख्या आहे, ती आपल्याला व्याख्या बदलावी लागेल. ह्यामधले अजून काही प्रकारचे गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये मराठी इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला मी. असॉल्ट ऑन विमेन विथ इंटेंट टू आउटरेज हर मॉडेस्टी, म्हणजे स्त्रीच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं कृत्य करणे. त्यामध्ये सुद्धा अल्पवयीन मुलं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. महाराष्ट्राविषयीची आकडी माझ्याकडे आहे. खूप जास्त बोरिंग न वाटता मी तुम्हाला आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न करतो. आकडेवारी सांगताना मी गुन्ह्याचा प्रकारही सांगतो, म्हणजे जे गुन्ह्याचे प्रकार आपल्याला ढोबळ मारणे आपल्या मनामध्ये आहेत त्याच्यापेक्षाही काय वेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत असं आपल्याला साधारणपणे जाणवेल. त्यानंतर डेथ ड्यू टू निग्लिजन्स, म्हणजे अविचाराने किंवा हैगईने आपल्या हातातील वाहन किंवा आपल्या हातात असणारी एखादी वस्तू, एखादा ट्रेलरवाला आहे, एखादा सळईचा ट्रकवाला आहे, पोर्शे दुर्घटनेमधला पोर्शे, तुमचा आमचा हा साधा सोपा उद्योग आहे, गेल्या कित्येक वर्षांचा आहे, वर्षानुवर्ष चाललेला आहे. तो म्हणजे अस वर्सेस ते, मी वर्सेस ते, आम्ही वर्सेस तुम्ही, त्याच्यातला हा प्रकार आहे. त्यामुळे याच्यात ब्लॅक अँड व्हाईट म्हणून बघण्यात काहीही अर्थ नाही. उच्चभ्रू वर्गातल्या मुलाने पोर्शेमधून अपघात केला आणि एका सर्वसामान्य मुलाने बापाची 2 व्हीलर घेऊन अपघात केला. दोन्हीचं साधर्म्य एकच आहे, दोन्हीचं गांभीर्य एकच आहे. अल्पवयीन मुलांच्या विषयी आपण बोलत आहोत. मी पुन्हा पुन्हा अल्पवयीन हा शब्द याच्यात वापरणार नाही. त्यानंतर आहे खुनाचा प्रयत्न. साधारणपणे एका वर्षामध्ये 2023च्या 232 मुलं आहेत खुनाचा प्रयत्न करणारे. मर्डरमध्ये 345 मुलं आहेत आपल्या राज्यभरातली. आणि डेथ ड्यू टू निग्लिजन्स म्हणजे ऍक्सिडेंट मधली 40 मुलं आहेत. महत्वाचे तुम्हाला सांगायचं झालं तर हर्ट म्हणजे मारामारी, चाकू, सुऱ्या, तलवारी, बंदुका काय घेऊन साधारणपणे 900 मुलं आहेत. त्यानंतर असॉल्ट ऑन वुमेन 150 मुलं आहेत. रायट्स हे दंगे किती आहेत? दंगे 333. हे एवढे गुन्हे आहेत. त्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार जास्त असू शकतात. ही गुन्ह्यांची संख्या आहे. त्यानंतर आहे रायट्स, किडनॅपिंग, हा आपण लक्षातच घेत नाही. किडनॅपिंग आणि अबडक्शन म्हणजे पळवून नेणे, अपहरण 70 गुन्हे आहेत. रेप 133 गुन्हे आहेत. त्यामुळे आपण केवळ एखाद्या विशिष्ट शहराच्या ठिकाणामधली गावगुंडासारखी दिसणारी, आता गावगुंडासारखं दिसणं म्हणजे काय, ह्याचे आपल्या काय ढोबळ मर्यादा आहे. ठीक आहे, जो पोलीसवाला म्हणजे कसा, काळा कबीरनं, 6 फुटी, पिळदार शरीराचा, भरदार मिशा असणारा, म्हणजे तुम्हाला माझ्याकडे बघून दिसणार नाही, पण तो आपला समज आहे. बुलेटवरती जाणारा फौजदार, फौजदार हा बुलेटवरतीच असतो. तसे असे समज आहेत आपले. गुंड कसा दिसतो, अँटी सोशल एलिमेंट कसा दिसतो, समाजकंटक कसा दिसतो, त्या पूर्णतः व्याख्या आपल्याला बदलाव्या लागतील. आणि मग तो भिंग, तो चष्मा काढल्यानंतर तुम्हाला या विषयाकडे बघावं लागेल. हे मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो. एक पोलीस अधिकारी प्लस 28 वर्ष सर्व्हिस झालेला एक
व्यक्ती आणि समाजामध्ये मी राहिल्यानंतर पोलिसांना दिसणारा जग आणि प्रत्यक्ष समाजामध्ये असणारी द्विधा मनस्थिती याच्यातनं मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तदनंतरचे काही गुन्ह्यामध्ये आहेत ते म्हणजे एकूण जे गुन्हे आहेत शरीराविरुद्धचे, ज्यात रेप वगैरे सगळे आले, ते साधारणपणे 1800 गुन्हे आहेत एका वर्षामध्ये. त्यानंतरचे दंग्याचे गुन्हे आहेत, दंग्याचे गुन्हे साधारण 330 आहेत. त्यानंतर चोरीचे आहेत 1000, बर्गलरी म्हणजे घरात घुसून चोरी त्याचे 400, रॉबरी म्हणजे मारहाण करून पैसे हिसकावून घेणे किंवा मालमत्ता हिसकावून घेणे 230, डॅकॉयटी म्हणजे दरोडे म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त लोकांनी मिळून केलेला घरावरचा किंवा व्यक्तीवरचा एखादा हल्ला आणि चोरी, ते जवळजवळ 40 आहे. एकूण हे असे मालाविरुद्धचे गुन्हे किती आहेत म्हणजे ज्याच्या म्हणजे आपण हे म्हणतो चोरीच्या सदरात मोडणारे वेगवेगळे गुन्हे ते आहेत साधारणपणे 3500 एका वर्षाची आकडेवारी आहे. त्यानंतर पॉक्सो जो आता सध्याचा परवलीचा शब्द झालेला आहे ते आहेत जवळजवळ 313 गुन्हे. आर्म्स ऍक्ट, चाकू किंवा बंदूक हे आहेत साधारणपणे 30, जास्त नाहीत. आणि गॅम्बलिंग म्हणजे जुगार खेळायला सापडणारी मुलं ही आहेत साधारणपणे 16. आणि इतर क्राईम्स असे 422 या वर्षाची आकडेवारी आहे. एकूण आकडेवारी सांगायची झाली तर साधारणपणे 3970 आणि 422 म्हणजे 4500 ते 5000 आकडेवारी आहे एका वर्षाची. यामध्ये आपण चाइल्ड पोर्नोग्राफी, सायबर क्राईम, स्टॉकिंग, इव्हटीजिंग समजतं ना, चिडीमारी किंवा मराठीत काय म्हणतात, चिडवणे किंवा रस्त्यात उभं राहून काय ते म्हणतो ना, मुली जाता येताना करणे, छेडखानी करणे, ते याच्यामध्ये अंतर्भूत नाही आहे. जे नवीन प्रकारचे गुन्हे आहेत, सायबर फ्रॉड्स आहेत, फसवणुकीचे गुन्हे आहेत, किंवा चाइल्ड पोर्नोग्राफी आहे, किंवा एखाद्या दुसऱ्या ह्याला उद्युक्त करणे पोर्नोग्राफीसाठी अल्पवयीन मुलाने, हा याच्यामध्ये अंतर्भूत नाही आहे. हा आपला त्यातल्या त्यात बरा भाग, नाहीतर मग आकडेवारी याच्यापेक्षा अजून जास्त वाईट होऊ शकते. त्याचबरोबर एकंदरीत नॉर्थ ईस्ट जे स्टेट्स आहेत आपल्या देशातले म्हणजे 7 सिस्टर्स जे आपण म्हणतो, आसाम आणि त्याच्या पलीकडचे, तिथे गुन्हेगारीचं प्रमाण हे अशा गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे. आणि सेंट्रल इंडिया त्याच्यामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात इकडे हे प्रमाण जास्त आहे. UP, बिहार सगळ्यात जास्त आहे मध्य प्रदेश आणि सगळ्यात कमी आहे नॉर्थ ईस्टमध्ये आसाम. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की या गोष्टींचा किती दुसऱ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये किती इफेक्ट असतो. म्हणजे जेव्हा आपण ही गुन्हेगारी वाढते असं म्हणतो तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टींचा इफेक्ट असतो. एकंदरीत केसेसचा आकडा देतो तुम्हाला, फार जास्त बोरिंग करणार नाहीये. 18 वर्षाखालील मुलांच्यावरच्या केसेस किती असतात 2023 मध्ये पेंडिंग केसेस किती बघा, 38,000 राज्यासारख्या. एकूण अटक झालेले गुन्हेगार किती आहेत 5 वर्षामधल्या 2019 ते 2023 मधल्या 28,000 5 वर्षामध्ये अटक झालेले. एकूण किती अटक झालेले 5 ह्याच्यातले सगळ्या केसेसमधले मिळून 66,000. चार्जशीट नाही झालेले अद्याप, कारण चार्जशीटचा प्रश्न येत नाही, अल्पवयीन गुन्हेगार असल्यामुळे त्याला चार्जशीट करता येत नाही, त्याची केस कोर्टामध्ये चालत नाही. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमधून सोडून दिलेले 2,000 आहेत फक्त. त्यातले रिमांड होमला पाठवलेले 18,000. त्यानंतर पनिशमेंट झालेले 84 आणि दंड झालेले 777. एकूण केसेस पेंडिंग आहेत 40,000. आज म्हणजे 40,000 केसेस महाराष्ट्रातल्या ज्युव्हेनाईल बोर्डासमोर, ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड नावाचा एक प्रकार असतो त्याच्यासमोर पेंडिंग आहे. ह्या सर्व केसेस ह्या ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट खाली केल्या जातात. IPC लागू होत नाही. इंडियन IPCने आता BNSS म्हणतो आपण, भारतीय न्याय संहिता, ती आता लागू होत नाही. आणि हे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड अल्पवयीन मुलांच्यासाठीचं जे बोर्ड केलं आहे 2015 सालचा जो कायदा आहे त्याच्या अंडर ह्या केसेस सगळ्या होतात. आता ह्या केसेसमध्ये होताना आपला एक साधारणपणे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, 15 वर्षाचा घोडा आहे त्याला कसं काय कळत नाही, 14 वर्षाचा घोडा त्याला कसं काय कळत नाही. रेपच्या केसेस होतात. आता समज इतक्या लवकर आलेली आहे मुलांना, येते 14व्या 13व्या वर्षी मुलं लैंगिकदृष्ट्या ऍक्टिव्ह होतात. मुलींना वयात येण्याचे किंवा पाळी येण्याचे हे लवकर आलेलं आहे 5वी 6वी मध्ये 7वी मध्ये. त्यामुळे लैंगिकता आणि लैंगिक भावना मुलांमध्ये लवकर आल्यानंतर या गोष्टी होतात. किंवा अपपर भाव, तुझं माझं हे समजायला लागतं. त्यामुळे मग हे माझं आहे तुझं ह्याच्यात भांडणं व्हायला लागतात. जशी मोठ्या माणसांमध्ये तुम्ही आम्ही प्रॉपर्टीवर भांडण करतो, बाईवरनं करतो, इतर काही गोष्टींवर करतो. लहान मुलं
त्याला का असं बोललास, मला का असं बोललास, माझ्या बेंचवर का बसलास, त्याच्या गाडीवर त्याच्या मैत्रिणीशी का बोललास वगैरे वगैरे ह्या कारणात नव्हता. आपला एक समाज म्हणून समज काय आहे, आपण शिक्षा प्रधान नव्हता. म्हणजे शिक्षा कसं सोड का आमच्या काळी गुरुजी मारायचे. मी मार खाल्लाय, इतका द्वारा नव्हतो पण मार खाल्लेला आहे तरी सुद्धा. म्हणजे आपण ते इतकं ग्लोरिफाय करून सांगतो की काय आमचे दिवस होते आणि काय गुरुजी आम्हाला मारहाण करायचे आणि काय आम्ही मार खायचो म्हणून आम्ही असे झालो. असे म्हणजे कसे झापडबंद होता. नवीन मुलांकडे बघितले की मला कौतुक वाटतं नेहमी. हा आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. नवीन मुलं यंग मुलं याच्यात कमी दिसतात मला, म्हणून मी सर्वसामान्यपणे 25-30च्या वरचे लोक आहेत असं समजून मी बोलते. असं कृपया जे तरुण मुलं असतील त्यांनी हुरळून जायचं कारण नाही की खूप पिढी आपली सुधारलेली आहे मागच्या पिढीपेक्षा वगैरे, असं काही नाहीये. त्याच्यामुळे पुढे येतो. परंतु आपला समाज म्हणून बघण्याचा दृष्टिकोन हा त्याच्यात आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जुनं ते सोनं असं काही नसतं ना. जुनं ते सोनं असतं, जुनं गेलं नसतं ना. हो, ते जुनं आज आपण सोनं म्हणून वापरलं असतं ना. असं करून फिरवणारा फोन वापरतो का आपण? मोबाईल वापरतो. नुसता मोबाईल वापरतो का आपण? नेट पॅक लागतो. मग असं कसं होईल? नेट पॅक पण पाहिजे, मोबाईल पण पाहिजे, पण त्याच्यासोबत येणारं बाकी काही नको. हा स्वार्थीपणा झाला ना. मग तत्वज्ञान पाहिजे, परंतु दररोज सकाळी उठून मुलांनी आजी आजोबांचे पाय पण पडायला पाहिजे. तुम्हाला पण दादा बाबा करायला पाहिजे. तुम्ही किती चुकीचं योग्य त्याला सांगितलं, अयोग्य सांगितलं त्याने हो म्हणायला पाहिजे. का तुम्ही वयाने मोठे. ह्या आपल्या शिकवणी बंद करायला पाहिजे. सर्वसामान्यपणे आपण वाडवडिलांनी आपल्या मोठ्यांनी शिकवलेलं जे आहे ते खूप चांगले असं मानतो. चांगलं आहे, ऑफकोर्स चांगलं आहे, असं काही मी म्हणत नाही, पूर्णतः नकारत नाही. परंतु त्याच्यामध्ये काही संशोधन चेंज असतो, व्हायला पाहिजे. तो अपेक्षित आहे तो होतोय का नाही हे आपल्यामध्ये सुद्धा आपण डुंकून पाहायला पाहिजे. नाहीतर होतं काय, तंत्रज्ञान पळते 120 तंत्रज्ञान पळते 120 किलोमीटरच्या वेगाने, आपण त्याच्यासोबत पळतोय फिजिकली, आणि मानसिकता तुमची 30 किलोमीटर वेगाने वागून येते. कळते का मला काय म्हणताय? तुमची मानसिकता तुमच्या तंत्रज्ञानाच्या वेगा इतपत फास्ट नाही झाली की हा डिस्लॉज होतं. आणि डिस्लॉज झालं की हा तो जो काय म्हणजे पेस पडतो आपल्याला, तो पडतो की आपली ही संस्कृती वाया चालली आहे, मुलं वाया चालली आहे. मॅडम आता म्हणाले तसं की मुलगा तिकडे पुण्यात जाऊन काय करतो काय माहिती, काय करतो काय माहिती म्हणजे काय, काय चांगलं आणि काय वाईट हे कुणी ठरवलंय? तुमच्या माझ्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी दारू पिणं वाईट होतं, आता आहे का? आपण म्हणतो ना ड्रिंक्स म्हणतो, दारू म्हटलं तर वाईट होतं, ड्रिंक्स म्हटलं तर ते ऍक्सेप्टेबल होऊन जातं ना. आणि बिअर घेतली तर मग सॉफ्ट ड्रिंक होतं, सॉफ्ट लिकर. हार्ड लिकर पित नाही मी 2च पेग पितो. उदाहरणार्थ मी सांगण्याचा उद्देश काय की काय गोष्टी ऍक्सेप्टेबल होऊन जातात. त्या ऍक्सेप्टेबल असायला पाहिजे का? नाही. पण तुम्ही काळाचं चक्र उलटं फिरू शकता का? तुमचा मुलगा IT मध्ये आहे, तो बसला आहे कुठे हिंजवडीमध्ये मगरपट्ट्यामध्ये घाणेरड्या वातावरणामध्ये अस्वच्छ वातावरणामध्ये 40 डिग्री उन्हामधून तो घाम पुसत तोंडाला फडकं, त्याच्यावरती गॉगल, त्याच्यावरती तो हेल्मेट, वेडेवाकडे इकडून तिकडून उलटे येणारे टँकर विंकर चुकवतो, नोकरीवरती येतो. तिथं आल्यानंतर हे आहे ते नाही, लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर नाश्ता नाही, असं करत तो तिथे बसतो. तो बोलतो सिॲटल मधल्या किंवा बॉस्टन मधल्या त्याच्या अकाउंट होल्डरशी. त्याचं डोकं असतं तिकडे, पण त्याचं पाय कुठे आहेत? पुण्यात येत ना. त्यामुळे तो काय म्हणतो ऍक्सेप्टेबल काय? ड्रिंक्स घेणं ऍक्सेप्टेबल आहे. कुठे ऍक्सेप्टेबल आहे? तू त्याच्याशी बोलतोय त्याच्याशी ऍक्सेप्टेबल आहे. मग ते तुझ्या परिप्रेक्ष्यामध्ये कसं आणशील? मग ते नॉर्मलाइज करायचं. नॉर्मलाइज म्हणजे कसं, मी एकटाच नाही 10 जण पिले की ते ऍक्सेप्टेबल होतं ना. त्यामुळे आता सर्वजण IT मध्ये आहे, नाईलाजाने काय मित्र भेटतात तर त्यांना करावं लागतं. अकाउंटवाले तर US मधनं कोणतरी आलंय, UKतनं कोणतरी आलंय, गुरगावचा कोणतरी आलाय, दिल्लीतला कोणतरी आलाय. म्हणजे आपला सांगण्याचा हे काय, महाराष्ट्राची संस्कृती अत्यंत महान आहे. पण ते नॉर्थ मधले लोक आहेत ना, ते काय सकाळ संध्याकाळ दारू पितात. पंजाबी तर तुम्हाला काय सांगू, त्यांचे सून आणि सासू मिळून दारू पितात. त्यामुळे आम्ही कसं संस्कृती आम्ही राखून आहोत. त्यामुळे तो मुलगा माझा पितो, वडिलांसमोर नाही. तंबाखू लपून खातो, गुटखा पुढी काय विषाद आहे की आईला सापडेल, असं तसा चांगला आहे तो. त्यामुळे मान ठेवतो, वडिलांसमोर दारू पित नाही. अशा स्वरूपाने आपण त्याच्यावर पांघरूणही घालतो, आपण सोयीस्कररित्या त्याचा अंगीकारही करतो आणि सोयीस्कररित्या त्याला आपण गुन्हे या सदरातही टाकतो किंवा अनऍक्सेप्टेबल बिहेवियर या सदरातही टाकतो. असो, विषयांतर नाही आहे, पण मला तुम्हाला म्हणायचं काय म्हणायचं ते कळतंय तुम्हाला. आता पुण्यामध्ये बघायचं झालं तर आपण कोयता गँग, मी लिहून आणले बरं, कोयता गँग 17-18 वर्षांची मुलं, आणि मग त्या कोयता गँगची दहशत कोणाला दहशत आहे? ते बघणाऱ्याला दहशत वाटते. ते
आणि ती वाटावी यासाठी त्याचे व्हिडिओ केलेले असतात आणि ते व्हिडिओ व्हायरल होतात. हे कोण करतात की ज्यांना त्या एरियामध्ये काहीतरी दहशत पसरवायची अशी मुलं करतात. आणि हे करतात म्हणजे काय करतात, तोंड झाकतात, कोणाला मारत नाहीत आणि रस्त्यावरती उभे असलेल्या टू व्हीलर्स फोर व्हीलर्स यांचं विनाकारण काही संबंध नसताना नुकसान करतात. का? त्याच्यामुळे त्यांना मान्यता मिळेल, या परिसरातल्या अमक्या अमक्याच्या गँगनी काल जाऊन तोडफोड केली आणि त्यातनं महिमा मंडळ होतं. तसा तितका तो मोठा प्रश्न आहे का? तुम्हाला खरंच सांगतो, मी काही पोलीस खात्यामध्ये पुणे शहरामध्ये काम नाही करत, मी CIDचा माणूस आहे. त्यांच्यावरती देखरेख करणं माझं काम आहे. आपल्याला जितकं वाटतं तितकं हे सिरियस किंवा दहशतीचा हा प्रकार नाही आहे. त्या परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये तो कोणतरी गेला आणि गाड्या फोडले म्हणून ती माहिती होते, त्यानंतर मुलांना पकडतात, केसेस होतात वगैरे वगैरे. ठीक आहे, लक्ष द्यायला पाहिजे का ह्याच्याकडे? ऑफकोर्स द्यायला पाहिजे. अल्पवयीन मुलं अशा प्रकारचे गुन्हे करतात, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. परंतु आपण त्याला एक पोस्टर बॉय म्हणतो, आपण तसं करतोय का आणि बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय का, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर तलवारीने केक कापणे. कोण तलवारीने केक कापतात? की ज्यांना त्यांचे असेच फॉलोअर आहेत, काम धंदा नाही त्यांना. आपला भाई तलवारीने केक कापतो आणि व्हिडिओ व्हायरल करतो, त्याचे जे काय 5-50 टाळके त्याच्या मागे फिरतात ह्यांच्यासाठीच आहे ते. मला खरंच सांगा की तुमच्यामध्ये कोणामध्ये कुठल्या तरी शिरूरमध्ये बसतात तुम्ही आणि पालघरमध्ये कोणी तलवारीने केक कापला आणि शिरूरमध्ये दहशतीचं वातावरण झालं वगैरे, असं काही होतं का? ते त्या ठिकाणचे तात्कालिक असतात. सर्वसामान्यांवरती त्याची प्रचंड प्रमाणात दहशत पसरावी असा गुंडांचा हेतू नसतो. त्याचे टार्गेट असतात, त्या टार्गेटला कळायला पाहिजे आणि तो त्यांचा हेतू असतो. त्याच्यामध्ये टार्गेट मी नंतर सांगेन तुम्हाला कोण कोण असतात, काय काय असतात. विशिष्ट लोक असतात. सर्वसामान्यांचा त्याच्यामध्ये बऱ्याचदा समावेश नसतो. घाबरून जातात का सर्वसामान्य? ऑफकोर्स घाबरून जातात. मुलं मुली बाहेर पडतात, संध्याकाळी अपरात्री रात्री पुढे अडवलं काय झालं, प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून बाहेर, त्यामुळे घाबरणं साहजिक आहे. त्यानंतरचं आहे पोर्शे केसचं. मी मगाशी बोललो, आपण एक केस घेतली आणि संपूर्ण केसचा आपण तो अपवादाला आपण नियम करून टाकतो, कळते का? त्यानंतरची दुसरी केस आहे, हे आहे जागा खाली करून घेणे. यंगस्टर मुलगा असेल, जागा खाली करून त्याला दम द्यायला लागला. लोन रिकव्हरी एजंटमध्ये 18 वर्षाखालील मुलगा असेल, केस झाली तर सुटून जातो, म्हणून अशा मुलांचा वापरही केला जातो. आता हे मुद्दा आला या गुन्ह्याच्या नंतर. या गुन्ह्याचे मी काय काय आणले, सेंटॅचिंग, ड्रग्सचे गुन्हे आहेत, दारूचे आहेत गुन्हे, चाइल्ड पोर्नचे आहेत, हेटफुल कंटेंट. हेटफुल कंटेंटला मराठीत काय म्हणतात आपण? हेट म्हणजे एखाद्या समाजाविषयी किंवा तिरस्कारयुक्त किंवा घृणास्पद अशा प्रकारचं हे एखाद्या विशिष्ट समाजाविषयी किंवा याच्या धर्माविषयी टाकणे, किंवा टीझिंग किंवा हॅकिंग करणे. तुमचा व्हॉट्सॲप हॅक केला, ईमेल हॅक केला, अशा स्वरूपाचेही यंगस्टर्स 18 वर्षाखालील मुलं खूप गुन्हे करतात. कारणं शोधायला झाले तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये कारणं आहेत आणि मी त्याच्यापेक्षा काही वेगळी कारणं मोठ्या प्रमाणात सांगेल असं काही नाही. परंतु जी कारणं तुम्हाला महत्त्वाची वाटतात तीच कारणं महत्त्वाची आहेत का नाही याच्याविषयी आपण फक्त एकदा ओळख घेऊया, इतकी महत्त्वाची आहेत की नाही. आणि कंटाळवाण होत असेल तर मला सांगा बरं का. असं इकडे तिकडे दाढीवरनं हातमध्ये कोणी फिरवला तरी समजून जाईल. त्यामुळे मी काहीतरी किंवा महिलांनी आपसापसात बोलायला सुरुवात केली तर मी समजून जाईल की कंटाळवाण होत आहे. हा माझा केविलवाणा प्रयत्न असेल ते रंजक बनवायचा, पण ह्याच्यापेक्षा जास्त रंजक आता काय बनवू द्या. कारणांमध्ये आपलं आवडतं कारण गरिबी, दुसरं आवडतं कारण ते म्हणजे बेरोजगारी. आहे का हे कारण? ऑफकोर्स आहे. बेरोजगारी सोबत खूप पैसे आहे आणि कामच करायची गरज नाही, हे पण कारण. पॉवर्टी सोबत, गरिबी सोबत सुबत्ता हे सुद्धा कारण. कळते का? आणि ते जर तुम्हाला कळलं म्हणजे आपण कुठल्या बाजूला आहोत आणि कुठल्या नजरेने कोणाकडे बघतोय याचा आपल्याला अंदाज येईल. त्यानंतर मगाशी कुठेतरी म्हणलं की मॅडम फॅमिली ब्रेकडाऊन झालं, हे एक महत्त्वाचं कारण आहे. फॅमिली ब्रेकडाऊन होणे, फॅमिलीचं जे स्ट्रक्चर आहे, कुटुंब व्यवस्था, ते ब्रेकडाऊन होणे कारण आहे. कारण ते गुन्हेगारी वाढण्यामध्ये आहे, कमी होण्यामध्ये आहे, काय आहे हा वेगळा भाग आहे, ते कारण नक्कीच आहे. त्यानंतर ह्या कुटुंबाची वेगळी व्याख्या झाल्यानंतर पेरेंटल गायडन्स म्हणजे आई वडील किंवा तुमचे जे गार्डियन असतील त्यांचं लक्ष कमी झालं. मॅडम जसे मगाशी म्हणाल त्याप्रमाणे नोकरी धंद्याच्या निमित्ताने लोक बाहेर जातात, मुलांकडे तितकं लक्ष देणं शक्य होत नाही. त्यानंतर आपलं पेरेंटिंगचं पद्धत आहे
परत एकदा मी त्याच्या वरती देतो. पेरेंटिंगची पद्धत म्हणजे ते आपण छडी लागे छम छम विद्या येई घम घमच आपण त्याच्यातच आहोत ना अजूनही. त्यामुळे वडिलांनी सांगितलं की पोरगा ऐकत नाही म्हणजे पोरगा वाया गेला. त्याने बाहेर जाऊन काही करू. घरात आल्यानंतर त्याने मान खाली करून माझ्यासमोर बसायला पाहिजे. मी 7 वाजता येऊ, 8 वाजता येऊ, 9 वाजता येऊ, 10 वाजता येऊ, मी दारू पिऊन येऊ, कुठे बाहेर चालले बायकोला न सांगू, मी माझ्या मित्रांसोबत काही करू नाही तर काही वागू. माझ्या मुलाने माझं ऐकायला पाहिजे. आपण आपल्याकडे बोटच दाखवत नाही ना. पिढ्याने पिढ्या असंच चाललेलं आहे. आपण काही वेगळे नाही आहोत. त्यामुळे आपण पेरेंटिंगची पद्धत आपली ही एकांगी झाली आहे. मुलांचा दोष आहे का? ऑफकोर्स आहे. म्हणजे मी काय हे आपल्यावरती आपण आता दोष मिळवून घ्यायचं हे व्याख्यान नाहीये, कृपया समजून घ्या. परंतु आपल्या काही शक्यता आणि आपले काही फक्त तपासून पाहायला पाहिजे. पेरेंटिंगची पद्धत आपली संवादाची नाहीच आहे. तुला काय उंचा मजा पडल्यात सांगतो ते कर ना. तुला काय ऐकायचं? 8 ते 9 अभ्यास करायचा. 8 ते 9 तू काय जगात कुठे असेल तरी तू 8 ते 9 यायचा अभ्यास करायचा. तुला एखाद्या अत्यंत रंजक खो खो गेम मध्ये का असेना, खूप रंगात आलेला एक फुटबॉलची मॅच का असेना, आमचे पप्पा तिथे जाणार नाहीतर मोठ्या धाकट्या भावाला पाठवणार, जा दादाला बोलवणार. तो आता त्या रिंगणाच्या बाजूने ओरडणार दादाच्या नावाने. आईने बोलले, पप्पांनी बोलला. आपला आवडता उद्योग आहे. माझ्या काळापासून तर तो आत्ताही चालतो. त्यामुळे आपला संवाद हा विसंवाद असतो. आपला संवाद हा मोनोलॉग असतो, एकतर्फी संवाद असतो. ते पेरेंटिंगची स्टाईल आपल्याकडे जर बदलली तर त्याच्यात मोठा फरक होतो. हे मी म्हणत नाही, हे संशोधनात सिद्ध झालेलं आहे. याच्यातलं मी जे आणले, माझ्याकडे 4-5 दिवस लागले मला हे तयार करायला. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे माझे विचार हे आत्ताचे बोलतो ते सोडून माझे विचार कुठलेही नाही. आणि हे संशोधनाअंती प्रूव्ह झालेल्या गोष्टी आहेत. थोडासा आपल्याला पेरेंटिंगचा विचार करावा लागेल. त्यामध्ये आपले काय अदृश्य, अतृप्त, न प्रत्यक्षात आलेली स्वप्न असतात. ती स्वप्न आपण मुलांच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करतो. चूक आहे का? नाही, अजिबात नाही. परंतु त्या मुलाची आवड आहे का नाही हे पण आपण तपासून बघायला पाहिजे. नाहीतर प्रत्येक फिल्मस्टारचा मुलगा सक्सेसफुल झाला असता, प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा माझ्या सारखाचा पोलीस अधिकारी झाला असता सक्सेसफुली, प्रत्येक बिझनेसमॅनचा मुलगा अत्यंत सक्सेसफुल बिझनेसमॅन झाला असता, असं होत नाही. आज बऱ्याचशा बिझनेसमॅन कम्युनिटीमधली मुलं ही मेडिकल इंजिनिअरिंगकडे जात आहेत. विषय बोरासाहेब सांगतील. बरीचशी मुलं, तुम्ही डॉक्टरांची नावं पाहता, शहा, भुतळा, पटेल, हे कशाचं देतो काही. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तसं वातावरण मिळवून दिलं आणि त्यामुळे त्यांचं तसं करिअर केलं. आपल्यामध्ये जेव्हा आपण कधी गावची किंवा शहराची पायरी न चढलेली तुमच्यापैकी कित्येक लोकांची मुलं आता US मध्ये असतील, युरोपमध्ये असतील, हे आपण जे द्यायला सुरुवात केली त्यांना स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य थोडं जास्त प्रमाणामध्ये असायला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. दुसरं कारण आहे पिअर प्रेशर, संगत. आता संगतीची गडबड अशी आहे ना की ती फक्त माझ्या मुलात वाईट संगत असते, बाकीचे सगळे वाईट असतात आणि माझा मुलगा त्या मुलगी चांगली असते, त्याला वाईट संगतीमुळे तो बिघडतो, असा प्रत्येक पालकाचा गोड गैरसमज असतो. संगतीचा परिणाम होतो. संगतीपेक्षा परिणाम जास्त होतो तो म्हणजे पिअर प्रेशरचा. म्हणजे वाईट मुलगा एक दारू पितोय म्हणून माझ्या मुलाला दारू प्यायची सवय लागली, किंवा एक वाईट याची मुलगी आहे म्हणून तिला तशी सवय लागली. मुलांविषयी का आपण मुलींविषयी पण बोलूया, तसं नसतं. पिअर प्रेशर असतं. तुला बॉयफ्रेंड नाही आत्तापर्यंत 11वी मध्ये 12वी मध्ये, मग बॉयफ्रेंड नाही तर मग ते पिअर प्रेशरमुळे ते वेगळं पडते मुलगी. आपल्याला कसं काय बॉयफ्रेंड नाही, मग काय प्रकरण असतं बॉयफ्रेंड नावाचं. घरी तर असं वातावरण, सोशल मीडियावर तर वेगळं दिसतंय, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे फोटो असतात, स्नॅपचॅटवर हे असतं, अमका असतं, धमका असतं. काही ओपनली त्यांचं रिलेशनशिप सांगतात, काहींचे पालक तसे असतात की ते ऍक्सेप्ट करतात, अल्पवयीनांच्या बाबतीत. आणि मग आपण त्याच्यामध्ये पडतो आणि त्याच्यातनं मग काही गडबडी झाल्या मुलीच्या वतीने तर मग आपल्याला तो नामुष्कीची वेळ येते. आणि त्यातनं मग हे रेपचे जे दिसतोय गुन्हे ते त्याच्यात नाही. मुलगा ही अल्पवयीन असतो किंवा कदाचित जास्त वयाचा असतो आणि मुलगी ही अल्पवयीन असल्यामुळे हे प्रकार होतात. संगत आणि पिअर प्रेशर हा अतिशय मोठा मुद्दा आहे गुन्हेगारीमध्ये वाढ होण्यामध्ये. त्यानंतरचा आहे आता सध्याच्या परिस्थितीबद्दल, याच्यामध्ये मला 100% मान्य आहे की नवीन पिढीमध्ये हा मोठा बदल झालेला आहे. तो म्हणजे डिझायर फॉर लक्झरी. सुख नैव राहण्याचे आणि सुखासीन आणि लक्झरीमध्ये, किंवा त्याला म्हणतो ना आपण ऐशारामी जीवन जगण्याची एक अहमिका लागलेली आहे, शर्यत लागलेली तुमच्या आमच्यामध्ये. आणि ही नवीन पिढीमध्ये जरा जास्त आहे. आपल्या वेळेस तर म्हणजे असं म्हणता येईल की 60 ते 70 वर्षांपूर्वी किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातली पिढी अशा प्रकारचे लोक राहत होते आणि अशा प्रकारचे लोक असे जगले म्हणजे आता खोटं वाटेल. काय असं कुठे असतं का? एका मुलीसाठी ती नाही निघून गेली आयुष्यावर लग्न करत नाही असं कुठे असतं का?
आणि पूर्ण घरदार सरकारच्या नावाने विनोबाजी सांगितलं की गोदान चळवळ म्हणून अख्खे शेकडो एकर जमीन असं कोणी देतं का रे? ते खोट्या वाटतील गोष्टी. पण आपण इहवादी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण भौतिकवादी झालेलो आहोत. हा मात्र नक्कीच निगेटिव्ह बदल आपल्याला झालेला आहे. तो टाळता येतो का? 100% टाळता येतो. कारण आपल्या संस्कृतीमध्ये जशा काही गोष्टी टाळण्यासारख्या आहेत तशा काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. त्याच्यामधली ही गोष्ट आहे. निरलस वृत्ती जी म्हणतो आपण, निरलस वृत्तीने जगता येणं शक्य आहे. रंगात रंगुनी माझा रंग माझा वेगळा, म्हणजे सगळ्या रंगात रंगूनही माझा रंग मला वेगळा ठेवता येतो. तो आपण ठेवतोय का? तर नाही. हर्ड मेंटॅलिटी झालेली आपली. मेंढरासारखी आपण एकामागे पळालो की एकामागे पळतो. एका गोष्टीमागे, एखाद्या विचारामागे, एखाद्या वस्तूमागे. त्याला आयफोन आहे तर मला आयफोनच पाहिजे. तुला ओप्पो नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्याला लाज वाटते ओप्पोचा फोन बाहेर काढायला मुलांना. आणि त्याच्यावरती गेल्यानंतर त्याचा आयफोन 16 आहे, याचा एखादा आयफोन 14 असेल. आयफोन 14 वाल्या मुलाला लाज वाटते आयफोन 14 काढायचा 16च्या समोर. तुझा फक्त लेनोवोचा लॅपटॉप आहे, माझा मॅकबुक आहे, लाज वाटते मुलांना. तुझं घड्याळ कॅशिओचा आहे आणि माझं घड्याळ लॉन्जिन्सचं आहे तर मुलांना लाज वाटते. हे मात्र द्योतक आहे. याच्यामुळे ही हाव घेण्यासाठी मुलं गुन्हेगारीकडे, चोरीमारीकडे जे वळतात ना, ती मुलं ह्याच्यातनं वळतात नक्की. आणि ह्याच्यामध्ये निम्न वर्गामध्ये ज्यांच्या आई वडिलांना तसं त्यांना हे देण्याची पद्धत नाही, ऐपत नाहीये, अशा मुलांमध्ये हे गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे. ह्याच्यातनं चोऱ्यांचं प्रमाण, गाड्या चोरींचं प्रमाण, चेन स्नॅचिंगचं प्रमाण, मोटरसायकल चोरींचं प्रमाण वाढतं. त्यानंतरचं आहे गॅजेट्स. आता बोललो तुझं लाईफस्टाईल आयटम्स, शूज, चेन, त्यानंतर उंची शर्ट्स, एखादी हायफाय गाडी, हे सगळीकडेच आहे. आणि तुमच्या आमच्यामधला बदल काय झाला माहितीये का? थोडासा एक अंगुलीवर दोष आपला की आपण मागच्या 6 वर्षापूर्वी हा तर असा इकडे तिकडे फिरत होता आणि आज मर्सिडीजमध्ये फिरतो, काय प्रगती केली असं म्हणतो आपण. त्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा आपण म्हणतो की अरे पैसा तुझ्याकडे आला की प्रगती झाली. आणि प्रगती झाली म्हणजे पैसा आला म्हणजे काय करत असतो पैसा? नेटाने तो जपून ठेवायचा, गरज आहे तितका व्यतीत करायचा असं नाही. इफ यू हॅव इट, फ्लॉन्ट इट. तुमच्याकडे असेल तर त्याचं प्रदर्शन करा. अशी आपल्याकडची मानसिकता होत चाललेली आहे. आणि म्हणून ह्या गुन्हेगारी स्वरूपामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस का वाढतात एवढे? मुलं हॅकिंगकडे का जातात? ते बँकेचे तुमचे फ्रॉड्स का होतात? ही मुलंच असतात. त्याच्यात 17, 18, 20 वर्षाची मुलं असतात. काही ते फार काही कम्प्युटरमध्ये लिटरेट नसतात. काय बोलायचं कसं बोलायचं एवढं त्यांना शिक्षण दिलेलं असतं. याच्यामुळेच होतात. त्यानंतरचं आहे फोमो, ज्याला म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नसेल, FOMO, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे उदाहरणार्थ आता माझा फोन तिथे आहे ना, आता मला सवय आहे म्हणून तो फोन सोडूनच जाणार नाही तो मुलगा किंवा मुलगी. तो म्हणजे श्वास घ्यायचं सोडेल पण फोन सोडणार नाही, अशी आपल्याकडे परिस्थिती. फोन वाईट आहे अशातला बाबतीत. त्याच्यात काय होतं, FOMO म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. काहीतरी चुकतंय का? मेसेज येऊन गेला का? मला कोणी लाईक केलं का? स्टोरी कोणी नवीन टाकली का? मी तर शिरूरमध्येच आहे, एखादा कोणीतरी काश्मीरमध्ये नाही बोलणार, कोणीतरी स्वित्झर्लंडमधनं काहीतरी टाकतोय का? आणि मी तर माझ्या आईवडिलांनी तर मला पैसे फक्त महाबळेश्वरला जायचे दिले, तो तर उटीमध्ये आहे. ह्याच्यासाठी आपण फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतो. आणि त्यातनं एक ह्याचं इन्सिक्युरिटीचं वातावरण तयार की मी काहीतरी मागे राहतोय, मी काहीतरी मागे आहे. त्या घोळक्याचा, त्या मेंढरांचा भाग नाही होते याचं, तर त्या मेंढरांचा भाग होण्यासाठीची एक शर्यत आपल्याकडे लागते. वेगळं राहण्याची शर्यत असायची एकेकाळी, तर आता आपली कळपाचा भाग होण्याची शर्यत लागलेली, कळतंय का? आणि म्हणून मुलं त्यांच्यासारखं होण्यासाठी आपल्या घरी ऐकत नसेल तर मग गुन्हेगारीकडे वळतात. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही, तर मग शॉर्टकट काय तर हा आहे. अच्छा, शॉर्टकटला पहिल्या याच्याखाली होतं की म्हणजे अरे तो जेलमध्ये जाऊन आलाय वगैरे. आजकाल जेलमध्ये जाऊन आलाय तर त्याचं एक इकॉनॉमिक ऑफिसमध्ये जेलमध्ये जाऊन आला तर त्याचं महत्त्वच वाटतं. आणि चोरीमारी गुन्हेगारीमध्ये जर कोणाला मारून आला असेल जेलमधून बाहेर तर त्या टिपिकल त्या गुन्हेगारी विश्वामध्ये त्याचं महत्त्व वाटतं. त्यामुळे दोन्हीमध्ये आता त्याचा जो स्टिग्मा असायचा जेलमध्ये जाऊन येण्याचा, तो स्टिग्मा आता राहिलेला नाही. म्हणून सुद्धा गुन्हेगारीची वाढ होत आहे. त्यातली बरीचशी कारणं तुम्हाला माहिती असतील, पण त्याचा संदर्भ मात्र मी वेगळ्या प्रकारे देतो. त्याच्यानंतरचा एक आहे तो म्हणजे कारण आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया, आपला आवडता बीटिंग बॅग. पहिले काही काळापूर्वी सिनेमा होता, आता ते सोशल मीडियाला नावं द्यायची आपल्याकडे पद्धत आहे. दोष आहे का? ऑफकोर्स आहे. पण 100% आपण जे करतो ना, म्हणजे आयदर दिस ऑर दॅट, आपली वृत्ती आहे थिंकिंगची. आपण त्याला बॅलन्स व्ह्यूने विचार करत नाही.
काय केलं, अच्छा असं असं झालं का, पकडला गेला मुलगा, काय काहीतरी अफेअर आहे कुठल्या मुलीवर, काय म्हणजे 17 वर्षाचा आहे, लाज वाटते का वगैरे झालं की आजपासून तुझा मोबाईल बंद. म्हणजे तुम्हाला माहिती असं होऊ शकत नाही, मलाही माहिती आहे, त्यालाही माहिती आहे, किती दिवस करणार. त्याचे सगळे क्लासचे हे सगळं शिक्षण बाकी सगळं मोबाईलवरती आहे ना. आपण एकदम टोकाला जातो. तर सोशल मीडिया हा मोठा त्याच्यामधला डिसाइडिंग फॅक्टर आहे. त्यातला फरक काय आहे सिनेमा आणि मूवीमधला, टीव्ही मधला आणि सोशल मीडियामधला. सोशल मीडिया तुम्ही कॅरी करता सोबत. थिएटरमध्ये तुम्हाला जाऊन पिक्चर बघायला लागायचा, नाही गेला थिएटरमध्ये तर पिक्चर तुमचं धर्म नाही, मन भ्रष्ट होण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे ज्यांनी पिक्चर बघितलं नाही त्यांना काही कळायचं नाही काय. त्यानंतर टीव्ही, घरी टीव्ही नाहीये, घरी असेल तर वडिलांनी टीव्ही बंद करून ठेवलाय. गेल्या काही 8-10 वर्षापर्यंत ठराविक चॅनल आहेत, त्याच्या पलीकडे तुला दिसणार नाही. फॅशन टीव्ही वगैरे जे आयडल चॅनल ते दिसणार नाही. ओके, ते बुद्धिभ्रष्ट करणारं भाष्कळ काहीतरी 5 सिरियल असायचे वगैरे ठीक आहे, त्याने काय संस्कृती भ्रष्ट होत नाही. तमाशाने झाली आजपर्यंत भ्रष्टाचार नाही कसली होते, नाही भ्रष्ट होत. पण सोशल मीडियाचं आगमन आणि सोशल मीडियाचं अतिक्रमण किंवा त्याचा अटॅक हा वेगळा आहे. तो तुम्ही त्याला घेऊन जाता सोबत. तुमच्या खिशात तो बॉम्ब तुम्ही घेऊन फिरता. तर तुम्हाला ठरवायचा आहे हा बॉम्ब म्हणजे हा आत्मघाती बॉम्ब आहे, पोटाला लावलेला आपण, का दुसऱ्या कोणावरती एखाद्या शत्रूवरती उपयोग करण्यासाठी केलेला बॉम्ब आहे. आपण बऱ्याच जातो आत्मघाती बॉम्ब म्हणून वापर करतो, म्हणून ही सोशल मीडियाची गडबड होते. त्याच्यात मी पुढे येतो, त्याच्यावरती कसा कंट्रोल करता येईल तो. सोशल मीडिया हा मोठा फॅक्टर आहे गुन्हेगारी वाढण्यामध्ये. त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे डिजिटल इन्फ्लुएन्स. म्हणजे डिजिटल मीडियामध्ये तुम्ही पाहता आणि इन्फ्लुएन्स होता. यंग मुलं 18 वर्षाची, अहो म्हातारे कोतारे इन्फ्लुएन्स होतात, व्हॉट्सअप ग्रुप करतात आणि कुठल्या तरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ऐकलेल्या गप्पांवरती ते पार म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध काय, शेजारी म्हणजे पाकिस्तानचाच नागरिक आहे अशा समजून 50-60 वर्षाच्या मैत्री एका पोस्टवरती वगैरे लोक संपवतात. त्यामुळे 18 वर्षाच्या मुलांच्या वरती परिणाम झाला म्हणून आपण त्यांना इतकं दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यासोबत प्रसिद्धी, अटेन्शन सिकिंग म्हणतो ना आपण, म्हणजे रिकग्निशन पाहिजे प्रत्येकाला. तर बिश्नोई गँग्स आहे, ते काय करतात, कुठेतरी सलमान खानच्या घरात एक फायरिंग केलं, आमच्या गँगने केलं, आमच्या गँगने केलं. प्रत्यक्षामध्ये काय आहे का नाही, पण तो दहशतीचा माहोल तयार करतात. तरुण मुलांना ज्यांना गुन्हेगारीचं थोडंसं आकर्षण, ते काय होतं, अरे हे तर चांगला आहे उपयोग आहे सोशल मीडियाचा, याच्याद्वारे फार काही न करता सुद्धा आपली दहशत पसरवता येते. आणि मग अटेन्शन स्पॅन हे करतात. त्याला माहिती नाही, त्यांनी एकदा सर्च करून बघा. त्यासाठी विशेषतः पालकांनी गुन्हेगारांचे किंवा गुन्हेगारी करण्याचे व्हिडिओ किती असतात, कितीतरी असतात. त्यामुळे केवळ काहीतरी अश्लील व्हिडिओ पाहिला किंवा काहीतरी प्रो किंवा अँटी गव्हर्नमेंट एखादं काहीतरी पाहिलं आणि मुलाचं बुद्धी भ्रष्ट होईल असं नाहीये. बुद्धी भ्रष्ट होण्याचे खूप जास्त मार्ग आहेत आणि कदाचित ते तुम्हाला कल्पनाही नसतात, मुलांना माहिती असतात. त्यामुळे ते एकदा बघा तुम्ही किती त्याचं महिमामंडन त्या गुन्हेगाराचं केलं जातं. तिसरा आहे सायबर क्राईम्स. त्यानंतरचं आहे डिजिटल मीडियाचे ॲडिक्शन, म्हणजे ॲडिक्ट होणं. आणि मॅडमनी मगाशी जसं बोललात ते मी येतो त्याच्यावर. त्याच्यामध्ये लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचा दुर्लक्ष, अपयश, पराभव हे त्याच्यामधलं एक मोठं कारण आहे. क्राईम कंट्रोल करण्यामधलं स्ट्रीटवरचं ते आहे, सायबर क्राईम कंट्रोल करण्यामधलं आहे, कायद्याची तितकीशी भीती न होण्यामध्ये आहे. भीतीचा अर्थ रस्त्यावरती भिंडा काढून मारत देणे वगैरे भीती नाही. कायद्याची भीती म्हणजे त्याला त्या गुन्ह्यासाठी योग्य शिक्षा होणे, हीच कायद्याची भीती असते. ज्या देशामध्ये संविधान मानतो त्या देशामध्ये हीच कायद्याची भीती म्हणतात. ही कमी झालेल्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे. त्याची कारणमीमांसा माझ्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरती पांघरून घालण्याचा काही प्रश्नच नाही आहे. गुन्हेगारी वाढण्यामध्ये हा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचा किंवा लॉ एन्फोर्समेंट त्या पूर्ण सगळ्या ॲपॅरेटसचा म्हणजे पोलीस, जज किंवा न्यायव्यवस्था, सरकारी आणि विरोधी पक्षाचे वकील आणि जेल या सगळ्यांचा सहभाग होतो. त्याशिवाय आपल्याकडे हे संपूर्णतः दुर्लक्षित केलेलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन किंवा मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष करणे. गप्प असतो, काही नाही रे, मित्र नाही त्याचे, तो आमचा मित्र होता, त्याच्या वडिलांची बदली झाली, ते तिकडे राहायला गेले म्हणून मुलगा गप्पा असतो. आपण विचार करायला, त्याशी बोलायला जात नाही. आपल्याकडे एकच आहे, शहाणा नाही तर वेडा. मेंटल कंडिशन, मेंटल डिप्रेशन आपण मानतच नाही. मानलं तर त्याला आपण टाकून देतो, अरे ते डोक्यावर परिणाम झाला.
रिअल एन्झायटी हा रिअल डिसीज आहे. आपण इतके लोक बघतो, दीपिका पदुकोण पासून कित्येक मोठमोठ्या तारकांनी किंवा क्रिकेटर्सनी आपल्याला सांगितलेलं आहे की डिप्रेशनमधून आम्ही कसे गेलो आणि कसे वर आलो. परंतु आजही समाज मान्यता नसल्यामुळे आपण त्या डिप्रेशनकडे दुर्लक्ष करतो. त्याच्या साईन्स असतात प्रत्येक मुलामध्ये मुलीमध्ये, त्या आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या पेरेंटिंग स्टाईलमध्ये त्या कुठेच येत नाही. आपल्याला तसं ट्रेंड केलेलं नाही आहे की त्या बदलांचा आपण आपल्यामध्ये समावेश करून आपल्याला समजून घ्यावं की आपल्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काही बदल होत आहेत का. म्हणजे गुन्हेगार विश्वाकडे जाणारा किंवा गुन्हेगाराकडे कल घालणारा मुलाच्या राहणीमानामध्ये 100% फरक पडतो. त्याच्या शर्टचे रंग, तो घालत असणारे कपडे, तो घालत असणारी जीन्स, उदाहरणार्थ लो वेस्ट जीन्स, उदाहरणार्थ सांगतो, वाईट आहे का चांगले घालणं आहे मला माहीत नाही. लो वेस्ट जीन घालणं, अतिशय फ्लॅशी स्वरूपाचे शूज घालायचा पद्धत करणं, 2-3 गुंड्या सोडायचा प्रयत्न करणं, हे टिपिकल दादा आणि ह्या मेंटॅलिटीच्या लोकांचं सांगते. शांत राहायला लागला तर कोणी दहशतीखाली आहे का, एका विशिष्ट ग्रुपमधला आपला मुलगा आहे आणि दुसऱ्या ग्रुपमधलं काही यांना धमकी बिमकी आलेली आहे का, तुला उद्या बघतो शाळेमध्ये वगैरे. आपण या गोष्टी इमॅजिन करत नाही. आपला दोष नाही, आपल्याला ती कल्पना नाही आहे. आपलं तुमच्या बालपणामध्ये आणि आजच्या मुलांच्या बालपणामध्ये तो मोठा फरक आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या बिहेवियरल चेंजेस, एन्झायटी, डिप्रेशन याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते होत नाही आणि आपल्या समोर आपल्या न कळत आपण अरे असं कसं काय झालं, त्या अमक्या काकूंचं मुलाने काय झालं, परवाच्या लहान चाकूने मारलं कसं काय. शिरूरचे मला बैलवे सरांनी घटना सांगितली होती की तुम्हाला मी नक्की सांगतो त्या मुलांमध्ये तुम्हाला असं कुठल्याच प्रकारचं काही दुःख नसेल. हे क्रौर्य येतं कुठून, ते आत असतं. क्रौर्य तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे. माणूस का आहोत आपण, कारण ते क्रौर्य कुठे नाही दाखवायचं याचा आपल्याला भान आहे, बुद्धी आहे, इंटेलिजन्स आहे, म्हणून आपण माणूस आहोत. नाहीतर तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये आणि जनावरांमध्ये काहीच फरक नाही. पण ते क्रौर्य येतं कुठून तरी. ते क्रौर्य दाखवण्याचे किंवा करण्याचं मध्ये वर्तुळकी आहे असं त्याच्या डोक्यावरती बिंबवलं गेलेलं आहे. केवळ एखाद्या रागाच्या भरामध्ये एखाद्याची हत्या करणं आणि ते हत्ये अप्रोक्ष नंतर जे काही बॉडीचं म्युटिलेशन होतं, आपण डोळे काढणे किंवा इतर काही हात तोडणे, पाय तोडणे किंवा इतर बीडच्या एका मोठ्या प्रकरणामध्ये जे आपण वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल, हे कुठेतरी रेकग्निशन आहे. कुणीतरी त्याला वा अरे तुम्ही आम्ही नाही म्हणणार, पण असा एक मोठा वर्ग आहे की तो त्याला अतिशय डेअरिंगचं काम, अतिशय धाडसाचं काम मानतो आणि धाडसाने केलं, सगळ्यांसमोर केलं, व्हिडिओ केला, पोलिसांकडे गेला, जेलमध्ये गेला, शिक्षा भोगून बाहेर आला, बाबा काय बदला नाही वगैरे. त्यानंतर आहे लहानपण, ट्रबल चाइल्डहुड. ट्रबल चाइल्डहुड म्हणजे तुमच्या आमच्या ह्याच्यात म्हणता ना डिसजॉइंटेड फॅमिली, आई वडिलांचं जमत नाहीये, उच्चप्रभू समाजामध्ये जमत नाही म्हणू आपण, किंवा वडील पैसा कमवण्यामध्ये दंग आहेत, आई बाकी पार्टीजमध्ये दंग आहेत. हे आपले टिपिकल प्रकार. ट्रबल चाइल्डहुडमध्ये तुम्हाला काही होमोसेक्शुअलिटीचा अनुभव झालेला आहे, मुलीवरती काही अतिप्रसंग केलेला आहे. कोण करतो अतिप्रसंग? जे माहिती असतात ते 99%, 98% रेप हे माहिती असणाऱ्या माणसाचे असतात. हिंदी पिक्चरमध्ये ते कोणतरी आलं, तोंड दाबलं आणि पळून गेलं आणि बलात्कार झाला, असे आता होत नाही. असो, असा काही ट्रॉमा झालाय का लहानपणी मुलावर, मुलीवर? फॅमिली इतकी भयंकर आहे की दररोज सकाळ संध्याकाळ वडील आईला मारतात दारू पिऊन. खाण्यापिण्याची भ्रांती इतकी आहे की त्या मुलाकडे लक्ष द्यायला आईवडिलांना वेळ नाहीये. मजुरीवरती जातात, बाळ असल्यापासून त्याला मजुरीवरती दगड फोडताना ते मागे झाडाला आपला ते याचं बांधून लुगड्यामध्ये बांधून ठेवलेला आहे. हा पण मोठा महत्वाचा चाइल्डहुड तुमचं कसं गेलंय हा महत्वाचा भाग आहे. त्यानंतरचा आहे ड्रग्ज आणि अल्कोहोल. मॅडमने मागाशी सांगितलं तोच पुन्हा मुद्दा घेऊन त्याचं इझिली अवेलेबल होणं आणि त्याचा स्टिग्मा नाहीसा झालेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ड्रग्सचा सुद्धा स्टिग्मा नाहीसा झालेला आहे. ज्यांच्यापैकी ज्यांना असं वाटत नाही आपण मागच्या युगात जगत आहोत. आणि मागणी असा पुरवठा, मागणी नव्हती, पुरवठा नव्हता. मागणी झाली, त्याला समाज मान्यता आली, पुरवठा तयार व्हायला लागला. बाजाराचा नियम आहे, तो ब्लॅक मार्केट असो किंवा तुमचं इथं टीव्ही मोबाईलचं मार्केट असो, आणि त्यानुसार अतिशय मोठ्या प्रमाणात आणि भयावह वाढ ड्रग्समध्ये लागली आहे. अल्कोहोलपेक्षा ड्रग्स हे जास्त मिळाला, कारण तुमच्या डोक्याचा ताबा घेतात. 30 हजार कोटीचं 3 हजार कोटीचे ड्रग्स पुण्यामध्ये पकडले गेलेले आहेत आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही. याच्यामुळे गुन्हेगारी अजून जास्त प्रमाणात वाढते. ड्रग्सच सेवन करणं आणि ड्रग्सचा व्यापार करणं ही सुद्धा एक मोठ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. ती कशी मिळते?
मुलांना गरज आहे. नेटवर्क खबऱ्यांचं मोठं आहे आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, त्याच्यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आलं, अंमली पदार्थ विरोधी पथकं आली किंवा जनरल पोलीस आणि पोलीस स्टेशन यांचं त्याच्यामध्ये जितकं पाहिजे तितकं कारवाई किंवा लक्ष नसल्यामुळे ह्या गोष्टी वाढीला लागलेल्या आहेत. याबद्दल कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. 3,000 कोटीचं ड्रग मिळतं म्हणजे चालू किती असेल काय हे बघा, विचार करा. त्याचा स्मगलिंग किती चालू असेल हा आपण विचार करू शकता आणि किती मोठ्या प्रमाणावरती ते पसरलेलं आहे. यानंतरचं आहे आपले ज्युएनाईल जस्टिस बोर्ड आहेत. त्या ज्युएनाईल जस्टिस बोर्डामध्ये या मुलांना ज्युएनाईल जस्टिस बोर्डाकडे नेलं, कोर्टात नेलं जात नाही. त्यांना विधी संघर्षित बालक म्हणतात, त्यांना आरोपी म्हणत नाही. त्यांचे नाव देण्यावरती बंदी आहे, त्यांचा फोटो देण्यावरती बंदी आहे. त्यामुळं तेवढं त्यांना आपण कायद्यापासून त्यांना लांब ठेवतो. ते ज्युएनाईल जस्टिस बोर्ड बऱ्याचदा कार्मिक झालेले नसतात, झाले तर ते पोर्शे केस सारखे ॲलिगेशन होतात. योग्य लोक त्याच्यावरती नसतात, ज्यांना चाइल्ड सायकोलॉजीची माहिती आहे असे लोक त्याच्यावरती नसतात. त्यामुळे असे बऱ्याचदा प्रॉब्लेम होतात. त्यानंतर प्रोबेशन ऑफिसर्स असतात, जेव्हा त्या मुलाला शिक्षा किंवा रिमांड होममध्ये पाठवतात एखाद्या गुन्हेगाराला, त्यानंतर प्रोबेशन ऑफिसर म्हणजे तो त्या मुलांना नेमून दिलेला असतो. सारंग आव्हाड हे या मुलाचा प्रोबेशन ऑफिसर आहे. त्या प्रोबेशन ऑफिसरची तेवढी तळमळ पाहिजे त्या मुलाला त्यापासून बाजूला नेण्याची, त्याला चांगल्या मार्गाने नेण्याची, ती तितक्या प्रकारे होत नाही. आता याच्यामध्ये लिगल फ्रेमवर्क सांगतो आणि मग मी उपायांकडे येऊ आणि मग आपण थांबूया. लिगल फ्रेमवर्क एकच आहे, ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट 2050. परंतु जगभरातले जे कन्व्हेन्शन्स आहेत, युनायटेड नेशन्सचे आहेत, रियाद कन्व्हेन्शन आहे, जिनिव्हा कन्व्हेन्शन आहे, याच्यातनं आपल्याकडचा हा ऍक्ट तयार झालेला आहे. त्यामुळे ह्या बऱ्याचशा या ऍक्ट मधल्या तरतुदी आपल्याला त्या अनाठाई वाटतात. आणि असं कसं काय, म्हणजे NDPS जो म्हणतो आपण, नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्ज ऍक्ट, त्याच्यामध्ये सेवन करणाऱ्याला विक्टीम समजलं जातं. तुम्हाला माहिती आहे काय, ड्रग्जचं सेवन करणाऱ्याला काय समजलं जातं? विक्टीम, आरोपी नव्हे. आरोपी कोण? व्यापार करणारा. वेश्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, म्हणजे एका अर्थाने स्वतःच्या मताने एखादी व्यक्ती, मुलगा मुलगी, स्त्री पुरुष किंवा इतर तृतीयपंथी करत असेल तर तो गुन्हा होत नाही. तसंच याच्यामध्ये आहे 18 वर्षाखालील मुलगा आणि रिहॅबिलिटेशनवरती आपला भर आहे या कायद्याचा, जगभरातल्या कायद्यांचा. म्हणून आपण म्हणू काय घोडा एवढा 17 वर्ष त्याला कळत नाही का, 16 वर्षाचा घोडा आहे, एका वर्षात हे झाला असता, हे कायद्याला अभिप्रेत नाही. त्यामुळे रिहॅबिलिटेशनवरती शिक्षेपेक्षा जास्त भर आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गुन्हेगारीकडे किंवा गुन्ह्याकडे बघताना आपला दृष्टिकोन थोडासा वेगळा करायला पाहिजे. चांगलं चौकात आणून फटके द्यायला पाहिजे, नागडा करून मारायला पाहिजे, मिरचीची भूमी द्यायला पाहिजे वगैरे जे आहे ना आपलं, तसं आत्ताच्या कायद्यामध्ये अभिप्रेत नाही. आणि ह्या कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला गुन्हेगारी ही संपवायची किंवा कमी करायची आहे. ठीक आहे. याच्यातला महत्त्वाचा भाग होतो म्हणजे चेंज ऑफ माइंडसेट ऑफ द सोसायटी. माझा भर त्याच्यावरतीच आहे. सोसायटी मिनिंग हू, नॉट यू ओनली, एव्हरीवन एल्स, सगळे, पोलीस, शासन, न्यायव्यवस्था, NGOज, त्यांचा सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे, अतिशय मोठा सहभाग आहे. आता उपाय काय याच्यावरती? प्रत्येकाकडे याचे उपाय आहेत, तुमच्या माझ्याकडे उपाय आहेत. सर्वसामान्यपणे मी काही वेगळे उपाय तुम्हाला सांगतो अशातला भाग नाही, परंतु काही जे उपाय आहेत ते साधारणपणे तुम्हाला कल्पना नसतील, माहीत नसतील असेही आहेत. त्यामुळे कृपया एक 10 ते 15 मिनिटांमध्ये मी संपवतो आणि हा माझं व्याख्यान मी संपवतो. 8ला सुरू झालं मी 9 पर्यंत संपवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आपल्याकडे रिहॅबिलिटेशनचा नियम आहे, मी आता बोलू शकतो, म्हणजे पुनर्वसन त्या मुलाचं मुलीचं. त्याच्यामध्ये काय आहे, वर्तन बदलण्याकडे प्राधान्य, हा त्याच्यावरचा एक मोठा आपल्याकडं आयडिओलॉजिकल शिफ्ट करण्याची गरज आहे. कळतंय? त्यानंतर आहे तो म्हणजे इमोशनल गायडन्स. मगाशी म्हणालो थेरपी किंवा इमोशनल गायडन्स आपण नाहीच म्हणत. म्हणजे मुलाला किती प्रॉब्लेम असतील, मुलीला किती प्रॉब्लेम असतील, आत्ता ते तुमच्या याच्यात मेनोपॉज विषयीच्या आता जागरूकता यायला लागलेली आहे की मेनोपॉज म्हणजे हा इतका भयंकर काळ असतो एखाद्या स्त्रीच्या जन्मामधला, आयुष्यातला 5 ते 7 वर्ष, डिपेंड्स किती आणि कधीपासून सुरू होतो कधीपर्यंत. अद्यापर्यंत आधी काय असायचं, काय वेळासारखं करायला लागले, काय डोकं फिरल्यासारखं करते, घरी आलं तर नीट बोलत नाही, ॲटिट्यूडमध्ये असते, काही लक्षात नाही, विसरून जाते वगैरे. आत्ता तुम्हाला आम्हाला हे कळते की हे पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजची जी लक्षणं आहेत. तसंच स्टिग्मा अजून मुलांच्या ह्याच्यातही आहे. 4 लोक काय म्हणतील, 4 लोकांना काय वाटते,
मॅडमने मला जे उदाहरण दिलं ना त्याच्याशी मी सहमत आहे. 5 वर्षाचा मुलगा, त्याला 10 ठिकाणी फिरवते आई, आणि काय कारण देते? सगळ्यांचीच मुलं जातात, मग तू तुझ्या मुलावर प्रेम करते की नाही करते? हा साधा प्रश्न आहे. माझ्या मुलावर माझं खूप प्रेम आहे. कसं प्रेम आहे? एक मुलगा टू व्हीलरवरती पुढे बसवते मी, एक मुलगा टू व्हीलर चालवते, माझा धाकटा मुलगा पाठीमागे बसलेला असतो, माझ्या डोक्यावर हेल्मेट नसतो, आणि मी शिरूर नगर हायवेवरून जाते शाळेत सोडत. माझ्या मुलावरती माझं खूप प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे. हे असं आपलं प्रेम वेगळी आहे ना. हे तुमच्या मुलावर तुमचं खरंच प्रेम आहे तर तुम्ही मुलाला हात नाही लावा, त्याला मारणार नाही. तुमच्या मुलावर, तुमचं मुलीवर तुमचं खरंच प्रेम आहे, काही चुकलं तरी त्याच्या डोक्यात तुम्हाला एक ड्रिल करून ठेवायला लागेल. ते म्हणजे तुझं चूक असेल, तुझं बरोबर असेल, तुझ्याकडनं चूक झाली असेल, किती छोटी असेल किती मोठी असेल, तुझे आई आणि तुझे वडील हे सदैव तुझ्यासाठी तत्पर आणि हजर असतील. ही गोष्ट आपण मनात असते, सांगायला कमी पडते. त्यामुळे मुलांना तुमच्या व्यतिरिक्त इतर लोक जवळचे वाटतात. आपण म्हणतो ना, मी सांगितलं तर त्याला डोक्यात शिरत नाही, बाकीच्या कोणी सांगितलं तर मुलाला लगेच कळतं. म्हणजे असं नाही आहे, कारण आपण योग्य प्रकारे सांगत नाही. हो, आपण ते सूचना वजा शहाणपण असं त्याला द्यायला जातो. मला कळते, तुला कळत नाही, आमच्या काळी मला काय होतं मला माहिती आहे, तू आता 18 वर्षाचा, मी पण 18 वर्षाचा होतो ना, होते ना, मला शहाणपणा शिकवू नको जास्त, अशा पद्धतीने आपण सांगायला जातो. दुसरं आहे सामाजिक ऍक्सेप्टन्स, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स. गुन्हेगारी केली, काहीतरी चुकून आपण मारामारी झाली, रागाच्या भरात शाळेमध्ये मारहाण झाली, खूप जास्त बोंबाबोंब झाली, ज्याने मार खाल्ला तो काहीतरी पॉलिटिकली किंवा अदरवाईज काहीतरी कनेक्टेड होता, केस झाली, छोटी गोष्ट मोठी झाली, कोर्टात गेलं, प्रकरण पोलिसांकडे गेलं, पोलिसांनी आपण 4 फोन आले काय वगैरे, आपलं जे सर्वसामान्यपणे वाटतं आपल्याला तसं आपण गृहीत धरूया की पोलिसांवर पण दबाव आला आणि काहीतरी झालं. नंतर तो बाहेर आल्यानंतर आपल्याकडे कसं कामा पाहतो काय, 15 वर्षी त्याला जाऊन त्याला आई बाप इतके साधे सरळ, आई इतकी चांगली बिचारी, वडील इतके चांगले, मोठा भाऊ नाकासमोर चालणारा, आणि ह्याही मारायला लागतो. त्याला आपण ऍक्सेप्ट नाही करत. चूक आणि जाणून केलेला प्रमाण याच्यामध्ये आपण फरक नाही करत. आणि मग काय होतं, आपलं योग्य वागण्याच्या आईला कोणाला काही पडलेलं नाही, जाऊ दे म्हणू दे, मग मी आता तसंच वागतो. घरातही तुमच्या मुलं करतात ना, वारंवार मारणारे मुलं काय म्हणतो आपण, कोडगा झाला. कुणी केला हो कोडगा? तुम्हीच केला ना कोडगा. झाला कसा काय, केला कोडगा. ठीक आहे, हे जर टाळलं तर ही गुन्हेगारी थांबवू शकते. फर्स्ट टायमर जो आहे त्याला नेक्स्ट चान्स द्यायला. आता आपण पिक्चरमध्ये बघतो ना, मी जेलमध्ये गेलो आणि मोठा गुन्हेगार होऊन आलो. कसं काय मोठा गुन्हेगार आलो? बाहेर आल्यानंतर त्याला सगळे एकदम भाऊच करायला लागतं ना, या दादा या भाऊ, चहा फुकट घ्या, पाणी फुकट घ्या, तुमचं घर समजा, तुमचं दुकान समजा, समजतंय का? आणि मुलाला काय करतो आपण, का तर तो असाही आहे ना 17-18 वर्षाचा, त्याला आपण पूर्ण म्हणजे वाईट टाकल्यासारखं करतो. आपण समाज म्हणून आपण त्याच्याकडे त्याला ऍक्सेप्ट करतो का, तर मला वाटतं करत नाही. समाज म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, मी सुद्धा त्याचाच एक भाग आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याला हे असं करू नकोस, असं करणं चुकीचं आहे असे सांगण्याचे जसे निबंध स्पर्धा आत्ता आपण उल्लेख केला, तसं अवेअरनेस कॅम्पेन्स आहेत का, शासनामार्फतीने होतात का, एनजीओ याच्यामध्ये खूप आहेत. आता त्यातले किती एनजीओ कुठल्या कारणासाठी आहेत याच्यामध्ये मी जाणार नाही. असं आपण गृहीत धरू की प्रत्येक एनजीओ ही चांगल्या हेतूने जाते, आणि त्या एनजीओचं काम याच्यामध्ये फार मोठं आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करणं, तर मुलगा बाहेर आला तर त्याला काहीच काम धंदा नाही, परत कोणतरी येतो, अरे ये रे चल, तू काही नाही, माझ्यासोबत पोरं असतात चौकात, फक्त उभं राहायचं संध्याकाळी 7 ते 10 रात्री चौकात उभं राहायचं आमच्यासोबत गाड्या घोड्यांवरती, काही नाही, किती बाबा तुला खायला प्यायला देऊ, महिन्याला 5,000 10,000 देऊ, अशी मुलं जातात. हे खरं आहे. चौकात मुलं उभी आहेत, 50-50च्या घोळक्याने उभे आहेत, मूर्ख आहेत, त्यांना काय काम धंदा नाही असं नाही, त्यांना पैसे दिले जातात, त्यांना खायला प्यायला दिलं जातं, म्हणून तिथे येतात. त्यांना इतर काही स्किल्स करता येतात का, इतर काही स्किल्समधनं त्यांना त्याचं उदरनिर्वाहाचं साधन किंवा काहीतरी त्यांना देता येऊ शकतं का, याचा अवापर केला तर आपल्याला हे करता येऊ शकतं. परत एकदा कम्युनिटी बेस्ड सोल्युशन, म्हणजे कम्युनिटी आणि कुटुंब हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. कम्युनिटी बेस्ड सोल्युशनमध्ये काय, परत माझा मगाचाच मुद्दा येतो तो म्हणजे पेरेंटिंग वर्कशॉप. म्हणजे असू नका कुणी, पेरेंटिंग वर्कशॉप्स आपल्याकडे कसं आहे की सर्व ज्ञान आपल्याला आहे, 3000 वर्षापासून सगळे आपल्याकडं. तेव्हाच ब्रह्मास्त्र ओढून होतं आपण अण्वस्त्र, तेव्हाच आपण सगळं तेव्हाच प्राप्त झालेलं. आता आपण त्याच्यावरती फक्त बिल्ड करतोय ना, असा एक समज आपल्यामध्ये आहे. मग आपण पेरेंटिंग, मला माहिती आहे ना पेरेंटिंग कसलं, माझ्या आईने असंच केलं. तिला कुठे काय पेरेंटिंग येत होतं, आम्ही तर 10 भावंड होतो, माझ्या आजी तर 15 भावंड मुलं होती, कसलं पेरेंटिंग कसलं काय, असं नाहीये. तुम्ही प्रत्येक मुलगा हा प्रेशियस आहे का,
तेव्हा 8-10 मुलं होती. आता नाही येत ना, आता सोबत आली तुमच्याकडे, त्यामुळे एकच मुलगा, जास्तीत जास्त 2 मुलं, मग तो प्रेशियस आहे ना, किमती आहे ना. मग त्याला तसं प्रमाणात तुम्हाला वेळ द्यावा लागेल. त्यासाठी आपल्या पेरेंटिंगमध्ये काय गडबडी आहेत का ते बघावं लागेल. मी इथं अगदी फ्रँकली सांगतो की पेरेंटिंगचे चांगले वर्कशॉप्स ऑनलाईन सुद्धा असतात. म्हणजे आपल्याला शिकवत नाहीत ते, आपण आपल्या कसोटीमध्ये ऐकून घ्यायचं आणि बघायचं आपल्या ह्याच्यामध्ये आपलं काय योग्य करतोय आपण, काय ह्याच्यामध्ये आपला थोडा बदल करायची गरज. चूक काही नसतं, बदल करणं अपेक्षित आहे का, आणि आपण चुकीच्या परिमार्जनापेक्षा बदलाला जास्त घालतो. चूक झाली यार, पुढच्या होणार नाही, हे सोपं आहे. माझ्यामध्ये मला बदल करायचा म्हणजे माझं हे वागणं हे किंवा माझं ही पद्धत ही चुकीची होती, त्याच्यात बदल करायचा आहे, हे आपण मान्यच करून घेतो. आणि हा आपल्या थोडाफार आपल्या भारतीय मानसिकतेचाच भाग झाल्यामुळे आपण नाविन्यतेचा ध्यास आपल्याकडे थोडा कमी असतो. पेरेंटिंग वर्कशॉप्स घेणं गरजेचं आहे. मी आपल्यापैकी जे पालक आहेत त्यांना अवश्य सांगेन की आपण पेरेंटिंग वर्कशॉप ऑनलाईन तरी एकदा चाचपून बघा. डॉक्टर नंदू बुलबुलेंचं कोणी ऐकतं का? यूट्यूबवरती पुण्याचे डॉक्टर आहेत, मानसोपचार तज्ञ, त्याचं ऐका. डॉक्टर नंदू बुलबुले म्हणून अतिशय सुंदर वयस्कर व्यक्ती आहेत, 80 वर्षाचे, बोरिंग नाही आहेत पण वयस्कर असले तरी टिपिकल. त्यानंतर आहे शाळेतले स्पोर्ट्स. अरे आता अभ्यासाचे संध्याकाळी क्लास आहे, कुठे खेळायला चालला नाही, ते खो खोची स्पर्धा आहे कुठे बाजूच्या तालुक्याला आहे, काय एक दिवस जाणार मग तुला सोडणार कोण येणार, सर नको काय नाही, कुठे सर तसे तर तुम्ही तसा तिथं जाणार, काहीतरी टवाके करणार, काहीतरी आटपट चटपट खाणार, बाहेर जाणार, काहीतरी तुझा मित्र तो गुटखा खातो, तो तुमचा हा तंबाखू खातो. आपण इतके घाबरून जातो आणि मुलांना आपण बाहेर जाण्यापासून स्पोर्ट्स, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, मुली हे असला कुठला डान्स, लावणीवर कुठे डान्स करतात का? लावणी तुमची आमची म्हणता अभिनंदनची कधी झाली कळलं का तुम्हाला? झाली ना. मग आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? उदाहरण देतोय मी तुम्हाला. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये न्यूरोगंड असतो की नको 4 लोक काय म्हणतील, अरे स्टेजवर तर नाचते याची पोरगी. आता ते हळूहळू कमी व्हायला लागले तरी सुद्धा पूर्णतः गेलेलं नाही. त्यामुळे ह्यामध्ये मुलांना जर टाकलं तर ह्याच्यातनं 100% स्पोर्ट्स, कल्चरल ऍक्टिव्हिटीज किंवा आर्ट, ज्यांना बाकी आवड असेल आर्टची त्यांच्यासाठी. आणि असा स्टडी सिद्ध झालेला आहे, जी मुलं स्पोर्ट्समध्ये असतात, जी मुलं अवांतर गोष्टींमध्ये असतात, वाचन क्लब असतील शिरूरमध्ये, बुक क्लब वगैरे आहेत आपल्याकडे असतील, त्या बुक क्लबमध्ये मुलांना टाकलं तर अतिशय पॉटरीचे क्लासेस असतात, तर अतिशय चांगला परिणाम होतो. आणि ऍक्सिडेंट तसं आहे ना की माझा होऊ शकत नाही, बाकीच्यांचं, मी कशी गाडी चालवते माझा कंट्रोल आहे, असा एक आपला समज असतो. तसंच गुन्हेगार किंवा गुन्हेगारी ही इतरांची मुलं करतात, माझी नाही, हा आपला एक गोड गैरसमज असतो. तो गैरसमज काढून टाकला म्हणजे मला याची काही गरज नाही, मला काही फरक पडत नाही, मी तर माझ्या मुलीला चांगलं लक्ष ठेवतो, माझं प्रॉपर लक्ष असतं, मी अधूनमधून लपून छपून त्याचा मोबाईल चेक करतो, मी अधूनमधून कुठे काय चॅट करतो तेही बघतो, आता तर लोकेशनही ठेवत असते, अधूनमधून फोन करतो, व्हिडिओ कॉल करून बघते कुठे आहे काय वगैरे. यांनी गुन्हेगारी थांबली असती तर मग अमेरिकेतली गुन्हेगारी सगळ्यात जास्त कमी झाली. त्यामुळे हे मुलांच्या प्रायव्हसीवरती आपण आक्रमण करून जी गुन्हेगारी किंवा त्यांच्यातलं काही थांबवण्याचा प्रयत्न करतो हे चुकीचं आहे. तुमच्यापैकी बरेच लोक याच्यासाठी सहमत माझ्याशी नसतील, परंतु तुम्हाला मी नक्की सांगतो, यातनं न करणारा मुलगा सुद्धा त्या कामा मार्गाला लागतो. अरे चायला नेहमीच असं करते काय, येतं जातो, नेहमी काय बघते माझ्या फोनवरती, नक्की काय बघते, पॉन व्हिडिओ बघते का, चायला बघू तर काय असतं पॉन व्हिडिओ. विश्वासच ठेवत नाही आपण. 18 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याच्याशी बोलायला गेलोय, गर्लफ्रेंड म्हणजे काय, बॉयफ्रेंड म्हणजे काय, पॉन म्हणजे काय, संभोग म्हणजे काय, हे बोलायला लागेल ना तुम्हाला. असं कसं चालेल? आपण लपून बसायचं आणि तुमच्या मनामध्ये असलेल्या सूचना त्याला माहितीच नाहीयेत, त्या सूचना त्याच्यावरती लादायचा प्रयत्न करत, त्याला समजतच नाही असं का बोलताय, सातच्या घरात आहे म्हणजे का, हे त्याला माहितीच नाही ना, मी का सातच्या घरात, हा उत्तराला आपल्याकडे त्याला उत्तर देणं बाध्य आहे ना, आपण त्याला सांगायला पाहिजे. कळतंय का? संपत आलं. त्यानंतरचं हे मला सांगायचं होतं मी टेक्नॉलॉजीचं. संपत आलंय पण ते शेवटचे 2 मुद्दे आहेत आणि मी संपवतो. टेक्नॉलॉजीमुळे डिजिटल साक्षरता, प्रायमरी सेटिंग्स असतात प्रत्येक ॲपमधले. प्रत्येक ॲप घेण्याआधी आपण डिस्क्लेमर असतात, त्याच्यामध्ये आपण ॲप घेताना काय काय ॲक्सेप्ट करतोय, आय ॲक्सेप्ट करून असतं. याची साक्षरता म्हणजे डिजिटल लिटरसी म्हणतो आपण त्याला. डिजिटल साक्षरता ती आपल्या मुलांमध्ये, आपल्यामध्येच पहिलं म्हणजे मुलांमध्ये सोडून द्या. आपल्याकडे आलेला फॉरवर्ड हा खरा आहे का खोटा आपण बघतच नाही. साधा गुगल मारला तरी कळतं हा व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे, अमक्याने तमक्याला तमक्या ठिकाणी मारला आणि काय चाललंय या देशात वगैरे.
उदाहरणार्थ. तर आपल्याला गरज आहे, मुलांनाही गरज आहे. असे डिजिटल साक्षरता आपल्याला माहिती होते. डिजिटल साक्षरता युट्यूबवर पे करून बघा, तुम्हाला सांगते काय काय बघायला पाहिजे साधारणपणे. कुठल्या ॲपमध्ये जाण्यापूर्वी कुठले तुम्ही प्रायव्हसी सेटिंग्स असतात काही ॲपचे ते ठेवायला पाहिजे. तुमच्या फोनचे प्रायव्हसी सेटिंग्स ठेवायला पाहिजेत. मुलाला त्याची माहिती द्यायला पाहिजे. तुम्ही मुलाला फोन देताना ह्या गोष्टींचं चॅनलमध्ये जसं सेटिंग असतं, पेरेंटल कंट्रोल असतो चॅनल्समध्ये, तसंच पेरेंटल कंट्रोल फोनमध्येही असतो. त्याने किती वेळ फोन बघितला हे नंतर त्याला विचारता येतं किंवा कळतं आपल्याला. अगदी त्याच्या प्रायव्हसीमध्ये त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये न डोकावता. 17-18 वर्षाचा मुलगा म्हणजे लहान नसतो. 8-10 वर्षाचे मुलंही आजकाल बोलतात काय तुझं आई सारखं तुम्हाला आई करते, कोण मित्रांनो कुठले मैत्रीण बोलते. 17 वर्षाचा मुलं ही बऱ्यापैकी सजग आणि संज्ञान झालेली असतात, कायद्याने नसली तरी. ओके, एक फक्त विषय राहिला तो म्हणजे 16 ते 18 वर्षाची मुलं जी असतील त्या मुलांनी असे क्रूरतापूर्वक जर गुन्हे केले, म्हणजे तुमच्याकडचा जो मर्डर म्हणताय तो, तर त्याला एक ॲडल्ट म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याचे एक केस चालवायचं त्याच्यामध्ये प्रावधान आहे. त्यामुळे 16 वर्षाचा मुलगा आणि अतिशय क्रूर स्वरूपाचा, निर्भया केसमध्ये जसं झालं तसा क्रूर स्वरूपाचा जर त्याने गुन्हा केला असेल, रेपचा, मर्डरचा किंवा इतर, तर त्याला एक सज्ञान व्यक्ती म्हणून त्याच्यावर पोर्शे केसमध्ये तसं केलं आहे असं मला माझी माहिती आहे. कदाचित ती चुकीची असेल. त्याच्यामध्ये कसं शासनाने केलं आहे असं माझी माहिती आहे. गेले 3-4 महिने त्याला राहिले होते 18 वर्षाचा व्हायला, तर 18 वर्षाचा म्हणून आणि सज्ञान म्हणून त्याला मग एक ॲडल्ट आरोपीसारखं त्याची पुढची सगळी हे होते, नाव वगैरे सगळे येऊन. अद्यापर्यंत तसं झालेलं दिसत नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे पुणे पोलिसांनी तसं प्रपोजल कोर्टाकडे द्यायला लागतं आणि मग ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड त्याचं वय, मेंटल वय बघतं. म्हणजे त्याचं एक पद्धती आहे मेंटल वय त्याच्या करण्याच्या. डॉक्टर्स असतात, सायकॅट्रिस्ट असतात आणि ते समजतात की ह्याचं वय जरी 17 असेल तरी ह्याचं मानसिक वय 19 आहे आणि मग ती केस चालते. एक ॲडल्ट म्हणून चालतं. हा थोडासा मगाशी राहिलेला मुद्दा होता म्हणून सांगितला. टेक्नॉलॉजीमध्ये हे प्रायमरी सेटिंग्स माहिती असायला पाहिजेत. मॅनिप्युलेशनचे टॅक्टिक्स मुलांना माहिती असायला पाहिजे. गुन्हेगारीकडे जाण्यापूर्वीच्या कशा मॅनिप्युलेशनचे टॅक्टिक्स, व्हिडिओ जे सुरू होतात, जसं आपल्याकडे लोक बरेचसे हॅन्ड ट्रॅपमध्ये सापडतात. एक व्हिडिओ येतो, यू लाईक टू चॅट विथ मी वगैरे असा एक, आणि मग आपण त्यावर केले की सुंदर महिलेचा फोटो असतो वगैरे वगैरे, आणि ते त्यानंतर हळूहळू वाढत नंतर ते वेगळ्या प्रकाराकडे ते वळण जातं आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू होतं. तशा स्वरूपातले मॅनिप्युलेशनचे टॅक्टिक्स सोशल मीडियामध्ये असतात, ज्याच्यामध्ये अल्पवयीन मुलांना प्रॉपरली टार्गेट केलं जातं. अतिशय इनॉक्युअस म्हणजे काय म्हणतात त्याला, बेमालूम किंवा अतिशय निरागस पद्धतीने एखादी ॲड येते, एखादं ॲप येतं, मुलांना पत्ता नसतो, आपल्यालाही माहीत नसतं, आणि त्यातनं नंतर ते क्लिक करत जाता 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 त्याच्यामध्ये तुम्ही अडकून जाता, विशेषतः मुलं मुली. आणि मग नंतर जेव्हा ते खूप पुढे जातं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तर यासाठी डिजिटल लिटरसी आणि हे माहिती असते ज्या मॅनिप्युलेशनचे टॅक्टिक्स आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये मुलाची प्रायव्हसी न हे करता, मी प्रायव्हसीवरती का भर देतो आहे, कारण हे 21व्या शतकातलं हे परवलीचे शब्द आहेत. प्रायव्हसी, व्यक्तिगत स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य तुमच्या मुलालाही आहे, तुम्हालाही आहे, आणि हे अबाधित ठेवूनच आपल्याला त्याला एक चांगला नागरिक बनवायचा आणि तसंच बनवता येतं. टेक इट फ्रॉम मी तसंच बनतं. आपण धाकदपटशा करून मुलांची मनं मारून तसं होत नाही. करिअरमध्ये बघा, तुम्ही 12वीपर्यंत मुलाला तुमचं ऐके, एकदा इंजिनिअरिंगला गेला, इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला करायचंच नव्हतं, तुमच्यासाठी मी केलं, आता मी लॉ करतो. आपल्याकडे होतं ना असं. म्हणून आपल्याला सावध आई पुढच्या हाका म्हणतो ना आपण, त्याच्या मूक हाका सुद्धा आपल्याला मुलांच्या कळायला पाहिजे. त्या बऱ्याचदा कळत नाही. मी पण एक पालक आहे म्हणून सांगतो, मलाही बऱ्याचदा दररोजचा माझा शिकण्याचा एक नित्य नियम आहे, तो शिकायला लागतं मला सुद्धा नवीन काहीतरी मुलाकडून. आणि तो अनवट आहे ना, त्याला काहीच नाही, त्याला बॅगेज काही नाही मुलाला, त्याला काहीच खूप माहीत नाही आहे. तुमचं 50 वर्षाचं वय, तुम्ही त्यातल्या 30-35 वर्षाचा अनुभव आहे साक्षर झाल्यापासूनचा, त्याला काही नाही आहे ना. त्यामुळे तो जे काही तुमच्याशी बोलतो ते पर्सनल घेऊन आपण त्याला उत्तर द्यायला लागतो. माझ्याशी उलटं उत्तर देऊ, त्याला कळत नाही उलटं उत्तर काय आहे. मी तुला प्रश्न विचारला, आणि सध्याच्या पिढीमध्ये प्रश्न विचारायची ताकद आलेली आहे आणि प्रश्न विचारतात, ही किती मोठी चांगली गोष्ट आहे हे आपण मान्यच करत नाही. त्यामध्ये आपला इगो येण्याचं काही कारण नाही. त्यानंतरचा पुढचा भाग आहे कॉन्सिक्वेन्सेसचा, परिणामांची माहिती असते. गुन्हेगारीमध्ये परिणामांची माहिती असतं. अरे मला काय माहिती असं होईल, मी ही 2 व्हीलर घेऊन गेलो वडिलांची, मी गाडी पोर्शे घेऊन गेलो आणि मग त्यातनं काहीतरी असा ॲक्सिडेंट होईल. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला 6 महिने त्याच्या आईला का गेलं पोर्शे केसमध्ये,
असं काहीतरी होईल ही माहितीच नसते मुलांना. वय तसं असतं. तुम्हाला माहिती आहे, जे इथे बायोलॉजीचे किंवा केमिस्ट्रीचे शिक्षक किंवा विद्यार्थी असतील, ॲड्रिनलिन रश असतो या वयामध्ये, टेस्टोस्टेरॉन असतं मुलांमध्ये. ही कॅनॉट हेल्प इट. मुलगा फार वाढ आहे असं नसतं, ते वय आहे, त्याचं केमिकल रिॲक्शन आहे त्याची. तुझं जो वागणूक आहे, आपली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वागणूक तिचं केमिकल रिॲक्शन, हे आता तुम्हाला माहिती झालं असेल. बरोबर आहे का? आपला राग, लोभ, प्रेम सुद्धा केमिकल रिॲक्शन होते. त्यामुळे तो मुलगा मुलगी जशी वागते, ही त्याचं शरीर, त्याच्यात होणारे बदल ते त्याला तसं वागवतं. हे आपल्याला कळलं म्हणजे त्याला ते परिणामांची समज त्याला देता येऊ शकते. तुला कसे काय कळलं नाही, तुला अक्कल नव्हती का, असं म्हणून त्याला ते आधी सांगायला पाहिजे जोबत बसून. मग गुन्हेगारीकडे मुलं वळणार नाहीत. आणि शेवटचे 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो मी. त्याच्यामध्ये डिजिटल काउन्सिलिंग, मगाशी बोललो. डिजिटल काउन्सिलिंग काय आपल्याला कळत नसेल तर असे काउन्सिलर्स आहेत. सोशल मीडियाच्या ॲडिक्शन पासून लांब कसं न्यायचे काउन्सिलिंग क्लासेस चालतात. जसे अल्कोहोलिक्सचे क्लासेस असायचे, अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाचे, तसे आता सोशल मीडिया डी ॲडिक्शन सेंटर्स आहेत. म्हणजे फोनच थोडक्यात ते करता येऊ शकतात. लिगल फ्रेमवर्क काय आपल्याला माहिती असलं की आपल्याला त्याप्रमाणे त्याशी भांडता येतं. कायदा माहिती असायला पाहिजे आपल्याला थोडक्यात स्वरूपात. मुलांना माहिती असलं म्हणजे कायद्याची भीती जाते, आणि कायद्याची भीती असतं गुन्हा करण्यास मूल धजावत नाही. आणि शेवटचं म्हणजे पुन्हा एकदा मेंटल हेल्थचा सपोर्ट. मेंटल हेल्थ आपल्याकडे टाबू सब्जेक्ट आहे. टाबू म्हणजे आपण त्याच्यावरती भाष्यच करत नाही. एक तर हुशार मुलगा असणार तर फार वेळा असतो, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून त्याला सायकियाट्रिस्टकडे नेतात असं म्हणतात. असं नसतं. त्याला काय अँगर इश्यूज असतात, एकदम पटकन राग येतो, काहींचं हे असतात, एकलकोंडे असतात, ADHD म्हणतो आपण, अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर. कितीतरी प्रकार आहेत त्याच्यामध्ये. असा पूर्ण एक रेनबो आहे, त्याचे वेगवेगळ्या छटा असतात. संपूर्ण शहाणा असा काही प्रकार नसतो माणसामध्ये, आणि संपूर्ण वेळा असा हा काही प्रकार नसतो. आपण म्हणतो ना पूर्णतः मठ्ठ माणूस आणि निरुपद्रवी माणूस असा काही प्रकार नसतो. शाळेत तुमच्या लहानपणी व्हायचे ढ गोळा आहे नुसता, ढ गोळा असा काही प्रकार नसतो. त्याचं वेगळ्या प्रकारामध्ये काहीतरी कौशल्य असेल. केवळ शाळेने दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये, शाळेने दिलेल्या वेळेमध्ये आणि घरी जाऊन फक्त अभ्यास करून चांगले मार्क पडणे म्हणजे हुशारी नसते. हे तुम्हाला आम्हाला एव्हाना कळलेलं आहे. आणि ज्यांना कळलेलं नाही त्यांच्या पालकांची अवस्था अशी होते. मग 5 वर्षाच्या मुलाला आपण क्लास टू क्लास पुस्तक उड्या मारत फिरत राहतो. त्यामुळे आपल्याला ते टाळता येऊ शकतं. शेवटी सायकोलॉजिकल सपोर्ट फ्रॉम द फॅमिली, पुन्हा मागचा मगाचाच विषय. त्याच्यामध्ये फॅमिली, स्कूल आणि सोसायटी तिन्ही आहे. त्यांचा सायकोलॉजिकल सपोर्ट चुकलेल्या मुलासाठी आहे. त्याच्यानंतर आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. मगाशी म्हणावं तसं मला स्ट्रेस येतच नाही. स्ट्रेस आला की प्रत्येकाची स्ट्रेस मॅनेजमेंटची पद्धती आहेत वेगळ्या वेळा. कुणी मूवी बघतं, कुणी गाणी ऐकतं, कुणी अध्यात्माचं काही हे करतं, कुणाला वैचारिक वाचायला आवडतं, कुणी कोणाला फोन करतं, बाबा सांग रे कसं करू मी असं झालं, कोणा मित्रमैत्रिणीला, कुणी एखाद्या सायकॅट्रिस्टकडे याच्याकडे जातात जर जास्त वाटत असेल, कुणी स्वमग्न होतं, स्वतःशी बोलतात, त्याच्यातनं उपाय काढतात, कुणी एकदम बेफिकीर होतात, जे होईल बरं ते चायला गेलं उडत असं म्हणतात. पण प्रत्येकाचा एक स्ट्रेस मॅनेजमेंटची एक पद्धत असते. ती पद्धत आपल्याला माहिती असायला पाहिजे. मित्रमैत्रिणीशी बोलणे, गॉसिप हा स्ट्रेस मॅनेजमेंटचा मोठा हे आहे. त्यामुळे गॉसिप करणाऱ्या महिला या अतिशय खुश दिसतात तुम्हाला सकाळी. एकट्या असताना तो स्ट्रेस त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो, कारण मग कुटुंबाचा आणि इतर स्ट्रेस येतो. त्यामुळे गॉसिप ही अतिशय हेल्दी गोष्ट आहे. तुला माहिती आहे का कोणाचं काय चाललं, ते फिल्मस्टार पासून शेजाऱ्यांपर्यंत, त्याची मुलगी तिच्या मुलीने काय केलं, त्याच्या मुलाने काय केलं पर्यंत, त्याचं लग्न झालेल्या मुलीचं कोण काय चाललंय आणि लग्न झालेला मुलगा पण कुठे मुलीबरोबर फिरतोय अजून, कळतंय का? त्यातला टोमण्याचा भाग सोडा, परंतु हे अतिशय हेल्दी आहे. वाय? इंटरपर्सनल इंटरॅक्शनच माणसाला तरुण देऊ शकते. आणि सोशल मीडियाने काय केलेलं आहे, माणसाची भेट तयार केलीत ना. म्हणून आपण म्हणतो लोकांमध्ये जा, लोकांना भेट, लोकांना जा, म्हणून स्पोर्ट्स, म्हणून कल्चर, म्हणून आर्ट्स. जे आपण टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे, मोबाईलमध्येच आपल्याला मित्र, मैत्रीण, बायको सगळं शोधायला लागले. आपण मोबाईलच आपला सखा झालेला आहे. ते सोडून लोक आपले सखे किंवा सुहृद व्हावेत यासाठी हे दिलेले उपाय आहेत. लक्षात आलं का? म्हणून हे महत्वाचे आहे. दिसताना असतेच काय हे काय बांधते, फॅमिलीने सपोर्ट करायला पाहिजे. आम्ही करतो सपोर्ट, त्याला तसा सपोर्ट नसतो, मानसिक सपोर्ट असायला. त्याच्यामध्ये आपल्या दोघांच्याच विषयामध्ये तुम्हाला मी सांगत होते ना त्याला मोबाईल देऊ नका, हे कोणासमोर आई वडील मांडतात. मग गडबड आहे ना. जोडप्यामधला विसंवाद मुलांना लगेच करतो. तुम्हाला सांगतो द बेस्ट सायकोलॉजिस्ट इन द वर्ल्ड इज अ चाइल्ड. तुमच्या मुलांना आईकडे काय मागायचं, मुलांना बापाकडे काय मागायचं माहिती आहे, आजोबांकडे मागायचं, आत्तेकडे काय मागायचं माहिती आहे, कुठल्या मित्रासोबत काय धंदे करायचे त्याला माहिती असतं, कुठल्या मैत्रिणीशी काय बोलायचं त्या मुलाला माहिती असतं, मुलीला माहिती असतं. दे आर द बेस्ट सायकोलॉजिस्ट बिकॉज दॅट कम्स नॅचरली टू देम, बिकॉज इट इज सर्वायवल. ही तुमच्यातलं सर्वायवल इन्स्टिंक्ट आलेले आहे लाखो वर्षांमध्ये. कळलं का? आणि शेवटचं अवेअरनेस प्रोग्राम्स.
सोपा वाटतो अवेअरनेस प्रोग्रामचा हा विषय, अतिशय क्लिष्ट आहे. जिथं शालेय शिक्षणाचा किंवा मला वेलवे सर मगाशी म्हणाले आम्ही काय करू शकतो त्याच्यात त्यांचा भाग येतो. ज्याच्यामध्ये त्यांना अवेअरनेस प्रोग्राम घेता येऊ शकतात. आता मी जे बोललो किंवा जे सांगितलं त्याच्यात थोडंसं कायद्याचं होतं, थोडंसं माझं अनुभवात नव्हतं, आणि थोडंसं या जगामध्ये नवीन काही विचार आलेले आहेत किंवा नवीन काही विचारांनी हे केलेलं आहे. एआयचा जो मी तुम्हाला सांगितलं मगाशी, एआयमध्ये लिटरली तुम्हाला तुमच्या मोबाईल यूजवरनं, तुमच्या कम्प्युटर यूजवरनं तुम्हाला प्रेडिक्ट करता येतं ह्या माणूस गुन्हेगारीकडे जातो की नाही जातो. हे मी मगाशी तुम्हाला म्हणलं नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या माणसाची माहिती घेता येते, त्याच्यावरचे बिहेवियरल चेंजेस बघता येतात, एआयच्या मार्फतीने बघता येतात, टेक्नॉलॉजीच्या मार्फतीने बघता येतात, त्याच्यावरती टेक्नॉलॉजीच्या मार्फतीने त्याच्यावरती उपाय करता येऊ शकतात. आणि हे पुढची गोष्ट आहे, परंतु ही आता होणार आहे. जेव्हा टेक्नॉलॉजी बेस्डच तो वाया जातोय किंवा तो गुन्हेगारीकडे जातो तर टेक्नॉलॉजी तर करतोय गुन्हेगारी, तर त्याला उत्तर हे सुद्धा टेक्नॉलॉजीमध्ये द्यावं लागेल. तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना जे कळत नाही चेंजेस, मानसिक चेंजेस, शारीरिक चेंजेस, चेहऱ्यामधले, त्याचे सर्चमधले चेंजेस, एकदम इकडे काहीतरी भगवद्गीता, श्रीराम किंवा असं सर्च करणारा आपला मुलगा एकदम काहीतरी ते पॉर्न काहीतरी सर्च करायला लागला किंवा एकदम काहीतरी चुकीच्या मार्गाने जायला लागला, हे चेंजेस तुम्हाला कळणार नाही, पण ते एआयला लगेच कळतात. त्याचे बिहेवियरल चेंजेस, त्याचा आय कॉन्टॅक्ट, आयरिसला रीड करतात ते कॅमेरामधनं फोनच्या किंवा लॅपटॉपच्या, आणि त्याच्यातनं त्याचे बिहेवियरल चेंजेस समजतात. आणि हे खूप जास्त प्रमाणामध्ये ॲडिक्शन झालेल्या मुलांसाठी उपलब्ध आहे. आणि टेक्नॉलॉजीचा अतिशय मोठ्या प्रमाणात इथून पुढे वापर होणार आहे, ज्याच्यामध्ये डी ॲडिक्शन, क्राईमकडे जाणारी मुलं यांना वाचवता येईल. त्याच्यामध्ये अजून काही क्लिष्ट भाग आहेत ते मी सांगत नाही, पण डार्क वेब वगैरे ज्यांना माहिती आहे, डार्क वेब नावाचा प्रकार जो असतो, आपण जे बघतो हे वेब किंवा वेब पोर्टल किंवा हे नेट, इंटरनेट जे आपण वापरतो, हा इंटरनेट पूर्ण जगातल्या इंटरनेटचा किती आहे? 1% आहे. तुम्हाला जे अगाध ज्ञान आहे असं वाटतं की मी कुठे बघितलंस, गुगलवरती शोधलं आणि मी तुला सांगतो, ते अगाध ज्ञान हे जगातल्या इंटरनेटवर उपलब्ध असणारं किती आहे? 1% आहे. दॅट इज कॉल्ड द वेब, WWW म्हणतो आपण, वर्ल्ड वाईड वेब. आणि उरलेलं 99% ज्ञान नाही म्हणता त्याला, माहिती म्हणा, ज्ञान नाही, ते डार्क वेबमध्ये असतं. थोडासा विषयांमध्ये थांबतो. डार्क वेबचा अर्थ त्याच्यावरती ड्रगचे डीलिंग होतात. अमेरिकेतलं ड्रग गुजरातच्या बंदरामध्ये कसं काय येतं, ते काय फोन करतात का, अरे लाल्या निघालं का रे, हो आलं रे कुठं, मग डायरेक्ट वाले बंगले पे सोना भेज दे म्हणतात जुन्या काळच्या पिक्चरमध्ये. असं नाही येतं. काय वापर करतात डार्क वेबचा? अतिशय प्रॉपरली आता पहलगाममध्ये हल्ला झाला कालचा, मला माहीत नाही, पण 100% नाही तरी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात मी सांगू शकतो की हे कम्युनिकेशन असतात हे डार्क वेबवरती होतात. ड्रग्सचे कम्युनिकेशन डार्क वेबवरती होतात. 2 नंबरचे क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन्स हे डार्क वेबवरती करतात. ब्लॅक मनीचे ट्रान्झॅक्शन डार्क वेबवरती होतात. आर्म्स ॲम्युनिशन, बॉम्ब्स, हे आर्म्स किंवा इलिगल ॲम्युनिशन, इलिगल गोष्टी, हे देशादेशांमधले इलिगल गँगमध्ये, इटलीतली इलिगल गँग, माफिया गँग, लॉरेन्स बिश्नोई कॅनडाच्या गँगमध्ये कसं काय, छोटा शकील मलेशियामध्ये कसा काय, तो कोणाशी संपर्क करतो, पोलिसांना कसं कळत नाही, हे डार्क वेबवरती ह्या गोष्टी होतात. आणि बरेचसे ड्रग्सचे जे व्यवहार आहेत हे डार्क वेबवरती किंवा कोड्सवरती चालतात. त्यामुळे बऱ्याचदा त्याच्यात मुलांना पकडण्यासाठी तुम्हाला जाऊ द्या सायंटिफिक एक्सपर्ट किंवा सायबर क्राईम्सच्या पोलिसांच्या यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सुद्धा अवघड होतात आणि गुन्हेगार 2 पावलं पुढे असतात. का? कारण त्याच्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व इतका असतो, अब्जावधी रुपयांचा असतो. त्यामुळे तो अतिशय मोठ्या प्रमाणावरती सावधगिरी बाळगून हे करत असतो. तर डार्क वेब नावाचा एक प्रकार लक्षात ठेवा. त्याच्यात मुलांना 99% जे काही इलिगल चालतं देशामध्ये, जगामध्ये, ते तिथं अनॉनिमिटीद्वारे चालतं. इथे कसं तुम्ही चेक इन केलं तुमचा IP ॲड्रेस येतो ना, IP ॲड्रेस येतो. मला जर एखादा फोन आला तर मी कळू शकतो, एखादा काही मेल आला तर मी तो कुठल्या IP ॲड्रेसवरून आलेला आहे, कुठल्या डिव्हाइसवरून आलेला आहे, कुठल्या लॅपटॉपवरून आलेला आहे, तो कोण वापरतं हे सगळं माहिती मिळू शकते. त्याच्यावर तो मोबाईल नंबर कुठला आहे ते मिळू शकतं. नेट वापरणारा IP ॲड्रेस तो त्याच्यात नाही मिळू शकतं.